पाहणार आहोत। पवित्र शास्त्रातून लूक ऋषभवर्तमान आणि 15वा अध्याय। त्या अगोदर आपण प्रार्थना करूया। परमथोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय नामात आज आम्ही सियोन मंडळी या पवित्र सियोन प्रार्थना घरामध्ये तुझा आभार मानितो। देव परमेश्वरा, तू मंडळीमध्ये उपस्थित असणारा ख्रिस्त आहेस। तू आमचा मस्तक आहेस, आम्ही तुझे शरीर आणि अवयव आहोत। प्रभू येशू, तू आमचा मेंढपाळ आहेस, आम्ही तुझी मेंढरं आहोत। तुझ्या शास्त्रात लिहिलं आहे, तुझं वचन म्हणतं की सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो, कारण परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे। देव प्रभू येशू, तू आम्हाला नव्या करारात अभिवचन दिलं आहेस की जिथं दोघे तिघे माझ्या नामात एकत्र येतात तिथं मी आहे। आणि बापा प्रभू येशू राजा, आम्ही कबूल करतो या पवित्र स्थानी तुझ्या नामामध्ये आज आम्ही एकत्र आलेलो आहोत। देव प्रभू येशू, आम्ही केलेली आराधना एक अर्पण असं तुला या गीतांच्या स्वरूपात आम्ही अर्पण अर्पिलेलं आहे। आम्ही कबूल करतो येशू, या अर्पण तू स्वीकारलेला आहेस। साक्षींच्या द्वारे तुझा महिमा झालेला आहे। देव प्रभू येशू, मी प्रार्थना करतो हा मोलाचा संदेश प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला स्थिर करणारा, प्रत्येक माझ्या बहीण भावाला बळ आणि शक्ती देणारा, आणि देव परमेश्वर ही तुझे वचन प्रत्येकाला शांती, आनंद, आरोग्य आणि त्यांच्या जीवनामध्ये भरभराट करणारा असा संदेश असू दे। हे बापा येशू राजा, मी विनंती करतो तू आमचे नेत्र उघड यासाठी की प्रभू तुझ्या गुजगोष्टी आमच्या दृष्टीस पडू देत। आमचं मन उघड यासाठी की येशू आमच्या मनामध्ये प्रभू येशू तू ये। आमचं हृदय उघड यासाठी की येशू आमच्या हृदयामध्ये तू विराजमान व्हावं। इथं आलेल्या प्रत्येक कुटुंबाबद्दल हे येशू राजा, मी तुझा आभार मानतो की यांना आठवडाभर सांभाळलेला आहेस, सुरक्षित ठेवलेला आहेस। उद्योग नोकरी कामामध्ये आम्हाला तू सहाय्य केलं, आणि पुन्हा एकवा देव प्रभूच्या शब्दात दिन पवित्रपणे पाळण्यास तू आम्हाला एकत्र केलं। स्तुती करतो। खरोखर येशू, तू आमचा राजा, आम्ही तुझी प्रजा आहोत। आम्हाला परमेश्वरा तू न्याय दिलेला, आम्हाला परमेश्वरा तू सहाय्य केलेला, आणि आम्हाला येशू तू विजय दिलेला ख्रिस्त आहेस। आज तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर देवा, मोठं कार्य होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे। येशू ख्रिस्ताच्या नामात ही प्रार्थना करीतो, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रियानो, परमेश्वराची वचनं ही रुपयापेक्षा शुद्ध, मधापेक्षा गोड आहेत। परमेश्वराची वचनं या अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखी आहेत। शास्त्रात लिहिलेलं आहे, गवत सुकतं, फूल गळतं, परंतु परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकतं। म्हणून शास्त्र सांगतं आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होतील, पण परमेश्वर म्हणतो माझं वचन नाहीसं होणार नाही। स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं त्या सैतानाला सांगितलं, अरे सैताना, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर माझ्या मुखातून, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं वाचेल। प्रियानो, देवाचं वचन हे जीवन आणि आत्मा असं आहे। देवाच्या शब्दानं भूत निघून गेलीत, देवाच्या शब्दानं रोगी बरे झालेत, देवाच्या शब्दानं अंधांचे डोळे उघडले, लंगडे चालू लागले, बहिरे ऐकू लागले, मेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले। देवाचं वचन हे प्रियानो स्वर्गामध्ये स्थिर आहे, आणि त्या परमेश्वरानं हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी हे पवित्र शास्त्र या भूतलावर ठेवलेलं आहे। किती आम्ही धन्य आहोत की प्रियानो, हे देवाचं वचन आमच्यापासून लपवलं गेलेलं नाही। हे देवाचं वचन आमच्या समोर आहे, यासाठी की आम्ही ते वचन ऐकावं, ग्रहण करावं, विश्वास ठेवावा, आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, बोलावं, प्रार्थना करावी, आणि त्या वचनामध्ये राहावं। कारण स्वतः येशू म्हणतो, माझं वचन तुम्हामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा, म्हणजे तुम्हास पाहिजे असेल ते मागा, ते तुम्हास प्राप्त होईल। प्रियानो, देवाचं वचन जेव्हा आम्ही ऐकतो आणि प्रार्थना करतो, तेव्हा येशू ख्रिस्त आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो।
दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात, माझ्या मनात, माझ्या मुखात मी साठवून ठेवलेलं आहे. प्रिय तरुण तरुणीनो, माता पितानो, या दिवसामध्ये अनेक गोष्टी आम्ही आमच्या मनात, मुखात, हृदयात ठेवतो, परंतु त्या नाशाकडे नेणाऱ्या आहेत. मनामध्ये एकमेकाबद्दल क्रोध ठेवत असाल, सूड ठेवत असाल, तर प्रियानो त्याचं काही फायदा होणार नाही. मनामध्ये एकमेकाबद्दल हेवा दावे ठेवत असाल तर प्रियानो तुम्हाला शांती मिळणार नाही, झोप लागणार नाही. मनामध्ये एकमेकाबद्दल तिरस्कार ठेवत असाल तर प्रियानो काही मिळणार नाही. परंतु मनामध्ये जी वचनं देवाच्या प्रीतीनं भरलेली आहेत, जी वचनं देवाच्या आशीर्वादानं भरलेली आहेत, जी वचनं येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यानं भरलेली आहेत, आनंदानं भरलेली आहेत, अभिषेकानं भरलेली आहेत, आरोग्यानं भरलेली आहेत, ही वचनं जर तुम्ही आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, मुखामध्ये ठेवाल तर ती वचनं तुम्हाला आनंद देतील. ती वचनं तुमचे पाऊल घसरू देणार नाहीत. ती वचनं तुम्हाला शैतानाच्या तावडीपासून वाचवतील, अनेक व्याधीपासून वाचवतील. ती वचनं लटपटणारे गुडघे स्थिर करतात. ही वचनं आम्हाला शत्रूवर मात करावयास, आजाराला घालवावयास आणि पापावरती विजय मिळवण्यास सहाय्य करतात. म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगतो प्रियानो, की देवाचं वचन हे प्रियानो साठवून ठेवा. देवाचं वचन मनात ठेवा, देवाचं वचन मुखात ठेवा, देवाचं वचन हृदयात ठेवा प्रियानो. तर वचन हे सजीव आहे, ते सतेज आहे. कोणत्याही दुधारी तलवारपेक्षा देवाचं वचन हे कसं आहे, ते सजीव आणि सतेज आहे. ते तुमचा आणि माझा जीव आणि आत्मा, सांधे मज्जा रज्जू भेदून आरपार जाणार, मनाच्या भावना आणि कल्पनांचं परीक्षण करणारं असं वचन आहे. म्हणून एक सेवक म्हणतो, ज्यादा वचन ज्यादा आशीष, ज्यादा वचन ज्यादा आशीष, कोई वचन नाही कोई आशीष नाही. माझ्या प्रियानो, रिकामं भांड नेहमी घरंगळत घरंगळत जातं, परंतु जे भरलेलं भांड असतं ते नेहमी स्थिर राहतं. माझ्या प्रियानो, आज तुम्ही देवाचं पात्र आहात. देवाच्या वचनानं भरा, देवाच्या पवित्र आत्म्यानं भरा, देवाच्या विश्वासानं भरा, अभिषेकानं भरा. एकमेकाबद्दल आदर, एकमेकाबद्दल कळवळा, एकमेकाबद्दल सन्मान, एकमेकाबद्दल प्रीती. मग तो देवाचा सेवक असेल, देवाच्या सेवकाचा सन्मान करा. बाहेर जरी गेला तर आपल्या सेवकाबद्दलचा सन्मानाच्याच गोष्टी बोला. तुमच्या घरामध्ये असताना देखील देवाच्या सेवकाचा कधी अवमानाचे शब्द निघू नयेत. मंडळीतील बंधूंबद्दल नेहमी पवित्रता जपा, बहिणींबद्दल पवित्रता जपा, वडीलधाऱ्यांचा मान राखा. प्रियानो, परमेश्वराने एक आपल्याला सुंदर सियोन प्रार्थना घर दिलेलं आहे, एक चांगल्या प्रकारचे कुटुंब मंडळी दिलेले आहे. परमेश्वराने माझ्यासारखा एक सेवक तुमच्यासाठी फक्त संदेश देणारा नाही, तुमच्यासाठी प्रार्थना करणारा, तुमच्या प्रत्येक संकटात समस्यामध्ये धावून येणारा, तुमच्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करणारा, तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाची जबाबदारी घेणारा, कळवळा घेणारा असा देवाचा सेवक परमेश्वर मला या शहरात निवडलेला आहे. आज तुमच्या प्रार्थना, तुमचं प्रेम, तुमची सहभागिता यामुळेच परमेश्वर मलाच नव्हे मंडळीला पुढे घेऊन जात आहे. हालेलुया. आणि म्हणून माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, ख्रिस्त हा लाभ आहे. ख्रिस्ताची मंडळी हे आमचं भरभराटीचं ठिकाण आहे. आणि मंडळीतील प्रेषण हे आमच्यासाठी प्रियानो प्रार्थनेचे योद्धे आहेत. आणि म्हणून आज या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष देत असताना पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्तानं 15व्या अध्यायामध्ये 3 गोष्टी प्रगट केलेल्या आहेत. एक हरवलेलं मेंढरू, दुसरं हरवलेलं नाणं आणि तिसरं उधळ्या पुत्राचा दाखला दिलेला आहे. परंतु या 3 गोष्टीमध्ये आज देव आम्हाला एक उपदेश देणार आहे. मला ठाऊक आहे पुष्कळदा ही वचनं, हे अध्याय तुम्ही ऐकलेले आहात, संदेश याच्यावर ऐकलेले आहेत, वचनं याच्यावर वाचलेले आहेत. परंतु आज एक विशेष संदेश देवबाप तुम्हाला देईल, यासाठी की आज जी काही परिस्थिती माझ्या बंधू बहिणीनं तुमच्या जीवनामध्ये आहे, जी काही परिस्थिती तुमच्या कुटुंबामध्ये आहे,
आज परमेश्वर एक वेगळ्या प्रकारे आत्म्याच्या प्रेरणेने उपदेश तुम्हाला करून तुम्हाला स्थिरावेल. तुमचं वैयक्तिक जीवन, तुमचं कौटुंबिक जीवन, आध्यात्मिक जीवन, तुमचं व्यावसायिक नोकरीचं जीवन स्थिरावेल. फक्त संदेश ऐकत असताना माझ्या प्रियानो, हा आजच्या दिवसासाठी नाही, हा कायम आयुष्यभरासाठी संदेश आहे, हा विसरू नका. लूका शुभवर्तमान 15 अध्याय 1 पासून 7 पर्यंत मी वाचतो. हरवलेले मेंढरू. सर्व जकातदार व पापी लोक त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुशी व शास्त्री या उभयतांनी अशी कुरकुर केली की हा पापी लोकांचा स्वीकार करून त्याचबरोबर जेवतो. मग त्याने त्यास हा दाखला सांगितला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर ती 99 रानात सोडून देऊन हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यानंतर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास बोलावून त्यास म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आज आपण धार्मिक, विश्वासणारे, प्रार्थना करणारे, भक्तीत भाग घेणारे, निवडलेले असे लोक पवित्र स्थानी आम्ही आलेलो आहोत. परंतु प्रियानो, आमची धार्मिकता, आमचं नीतिमत्व हे धर्माचं नाही आहे, तर ख्रिस्ताचं आहे. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, हे अब्रामाला नीतिमत्व असं गणलं गेलं. कारण का? अब्रामाने फक्त विश्वास धरला नाही, तर देव सांगतो त्याप्रमाणे केलं. देवाने अब्रामाला सांगितलं, तू निपुत्रिक आहेस आणि ज्या भूमीमध्ये राहतोस त्या भूमीतून काही उगवून येत नाही. ज्या घरामध्ये राहतोस तिथं तुला मुलबाळ नाही. प्रियानो, परमेश्वर आम्हाला दुरून पाहतो, परमेश्वर आम्हाला जवळून तपासतो. प्रियानो, परमेश्वर दूर नाही, परमेश्वर जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. बरेचदा आम्हीच परमेश्वरापासून दूर जातो. जर आम्ही बायबल वाचत नसेल तर देवाच्या आवाजापासून आम्ही दूर जातो. जर आम्ही भक्तीमध्ये भाग घेत नसेल तर अभिषेकापासून आम्ही दूर जातो. जर आम्ही गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत नाही, परमेश्वर भार टाकत नाही, अश्रू घालत नाही, त्याचं ऐकण्यासाठी त्याच्या चरणाजवळ बसत नाही, तर आम्हाला ख्रिस्त जवळ असल्याचा अनुभव येत नाही. आज विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे काय? तुम्ही रोज बायबल वाचत आहात काय? देव तुमच्याशी रोज बोलेल आणि रोज तुम्हाला त्याच्या उपस्थितीचा अनुभव येईल. काय तुम्ही गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत आहात काय? तो तुम्हाला तुमचं ऐकून उत्तर देईल. काय तुम्ही त्याची आराधना, उपकार स्मरण मंडळीत येऊन किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा एकटा असताना परमेश्वराचे अर्पण, गीत, स्तवन करत आहात काय? मनोरंजन म्हणून नव्हे, कानाला काहीतरी जरा बरं वाटावं, माझा मंजूळ आवाज सगळ्यांनी ऐकावा किंवा माझा मंजूळ आवाज मी गावा. आपण काही कोकिळा नाही. माझ्या प्रियानो, पक्षी कुठलाही असू दे, पण जेव्हा त्याच्या मुखातून आवाज येतो ना, तो प्रियानो देवाला आवाज देणारा तो आवाज असतो. काही पक्षी देवाकडे पाणी मागतात, काही पक्षी देवाचा आभार मानतात, काही पक्षी देवाला आळवतात, काही पक्षी आपल्या आई वडील पक्ष्यांना हाका मारत असतात, छोटे छोटे पक्षी. आणि म्हणून प्रत्येक पक्षाचा आवाज पक्षी ओळखतो. परंतु मला आज आनंदाची बातमी सांगू द्या की तुमचा आणि माझा आवाज परमेश्वर ओळखतो. अहो, आई जेव्हा बाळ जेव्हा रडतं ना, आई हातचं काम तिथंच टाकते का नाही टाकते? पहिल्यांदा जाते, पाळण्यात झोपला असेल तर त्याला झोका देते, खूपच रडत असेल त्याला उचलून घेते, त्याला दूध पाजते, त्याचे कपडे बदलते, त्याला तपासते. हे आईचं प्रेम आहे.
म्हणून यशाच्या पुस्तकात परमेश्वर म्हणतो, स्त्रीला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रीला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल, परंतु परमेश्वर म्हणतो, मला तुमचा कदापि विसर पडणार नाही. हे 15 वचन आहे, पण 16 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मला का विसर पडत नाही? प्रियानो, परमेश्वराला तुमचा आणि माझा विसर पडत नाही. कारण का? होय तो जवळ आहे, कारण तुम्ही प्रार्थना करतात. होय तो तुमचं ऐकत आहे, तो तुम्ही त्याचा धावा करतात. होय तो तुमच्याशी बोलत आहे, कारण तुम्ही शास्त्र वाचत आहात. होय तो तुमच्या बरोबर आहे घरामध्ये, मंडळीमध्ये, कामाच्या ठिकाणी, कारण तुम्ही त्याचं उपकार स्मरण करून आराधना करता. तुम्ही त्याची साक्ष देता, तुम्ही त्याचं गुण गाता साक्षीच्या द्वारे, सुवार्तेच्या द्वारे, आणि त्याची महत्कृत्य तुम्ही एकमेकांना सांगता. हॅलो, जे मुख प्रार्थनेसाठी, भक्तीसाठी, साक्षीसाठी, सुवार्थेसाठी उघडलं जातं ना, त्या मुखामध्ये परमेश्वर आनंद, सामर्थ्य आणि आशीर्वादाच्याच गोष्टी ठेवतो. कारण का प्रियानो? कारण आमच्या मुखामध्ये जीवन आणि मरण आहे. मुखात काय आहे? जीवन आणि मरण आहे. परंतु जे मुख जीवनाच्या गोष्टी बोलतं, स्वतःसाठी, इतरांसाठी, जगासाठी, त्या मुखामध्ये जीवनदाता ख्रिस्तच असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण ज्या मुखामध्ये प्रार्थना नाही, स्तुती नाही, उत्तेजनाच्या गोष्टी नाहीत, सुवार्थ सांगणं नाही, साक्ष देणं नाही, भक्तीची गीतं नाहीत, त्या मुखामध्ये प्रियानो जग येतं, जगाच्या गोष्टी येतात. आणि मग आम्ही जगाचं जसं ऐकतो, जग आमच्या बरोबर जसं वागतं, तसं आम्हीच मग त्यांच्या बरोबर वागू लागतो. ते आम्हाला शिव्या देतात, आम्ही शिवी देऊ लागतो. ते आम्हाला ढकलतात, आम्ही त्यांना ढकलू लागतो. ते आमच्या विरुद्ध बोलतात, आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलू लागतो. येशू ख्रिस्ताची शिकवण नाहीये. येशू म्हणतो, वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्या डावा गाल दे. जे तुला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ही प्रीतीची शिकवण आहे, शांतीची शिकवण आहे, क्षमेची शिकवण आहे. आम्ही चर्चमध्ये संदेश ऐकतो, परंतु घरी गेल्यानंतर काय आमचं आचरण ख्रिस्तासारखं आहे काय? आम्ही येशूवर प्रेम करतो म्हणजे काय करतो? प्रियाने, येशूवर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आहे. येशूवर प्रेम करणं म्हणजे त्याच्या प्रीतीत राहणं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं आहे. त्यांना मला आज्ञा दिलेल्या आहेत, जाऊन सुवार्ता सांगा. काय तुम्ही सुवार्ता सांगत आहात काय? त्यांना मला आज्ञा केलेली आहे, एकमेकांसाठी प्रार्थना करा. काय आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करत आहोत काय? त्यांना मला आज्ञा दिलेली आहे, शब्दात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळा. प्रत्येक शब्दात दिनी मी आणि माझा परिवार इथं असतो का? उपासनेविषयी असेल, अर्पण देण्याविषयी असेल, दशमांश देण्याविषयी असेल, परमेश्वर जर आम्ही प्रेम करतो तर योहान 14:21 मध्ये प्रभू येशू म्हणतो, ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करतो. माझा पिता त्याजवळ प्रीती करेल, आम्ही त्याजवळ प्रीती करू आणि आम्ही त्याला व्यक्त होऊ. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त व्यक्त होणारा, दर्शन देणारा देव आहे. योहान 14:23 मध्ये पुढे जाऊन तो म्हणतो, जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी प्रेम करीन, माझा पिता प्रेम करीन आणि आम्ही त्याचकडे येऊन निवास करू. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त फक्त व्यक्त दर्शन होऊन निघून जात नाही, तो निवास करणारा देव आहे. माझ्या बंधू तुझ्या आयुष्यात निवास करेल, आयुष्यभर तुझ्यावर राहील, तुझ्या कुटुंबात निवास करेल, तुझ्या कुटुंबाबरोबर तो राहील. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत, निरोगी आहोत, संकटात देखील टिकून आहोत. त्याला कारण काय? तुमचं बळ आणि शक्ती नव्हे, तुमच्याजवळ असणारं सौंदर्य नव्हे, तुमच्याजवळ असणाऱ्या आयडिया, कल्पना नव्हे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, ते दर्शन तुमच्यामध्ये जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड.
त्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आपलं निवासस्थान बनवलेलं आहे, तो तुमच्यामध्ये निवास करत आहे. माझ्या प्रियानो, म्हणून आज मी आणि माझं घराणं सुरक्षित आणि आशीर्वादित आहे. तुम्ही आणि तुमचं घराणं सुरक्षित आणि आशीर्वादित आहे. परंतु आम्हाला रोज प्रार्थनेची गरज आहे, आम्हाला रोज भक्तीची गरज आहे, आम्हाला रोज त्याच्याबरोबर बोलण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये राहण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. शरीराला रोज अन्नाची गरज आहे, रोज कपड्यांची गरज आहे. तसंच आहे प्रियानो, तुम्हाला प्राप्त झालेली बाह्य वस्त्र, हे तारणाचं वस्त्र टिकून ठेवा, त्यावर डाग पडू देऊ नका. तुम्हाला प्राप्त झालेलं जे तारण आहे ते टिकवून ठेवा. तुम्हाला प्राप्त झालेलं जे सामर्थ्य आणि ख्रिस्तीत्व किंवा धार्मिकता आहे ते टिकवून ठेवा. या ठिकाणी प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, येशू ख्रिस्त काय म्हणतो, सर्व जकातदार आणि पापी लोक त्याचं ऐकाव्यास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री या उभयतांनी अशी कुरकुर केली की हा पापी लोकांचा स्वीकार करून त्याचबरोबर जेवतो. परुषी शास्त्री, माझ्या प्रियानो, हे नेहमी येशूला कुठल्या तरी शब्दामध्ये, कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते. आजही काही लोक असतात आपल्या शेजापाजारी, आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सावध राहिलं पाहिजे. म्हणून मागच्या रविवारी आपण पाहिलं, प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास शीघ्र, बोलाव्यास सावकाश आणि रागास मंद असावा. कोण काय म्हणतं ना, पहिलं पूर्ण ऐका त्याचं. त्यांना बोलण्या अगोदर आम्ही आमचं चालू करायचं नाही. झालं का म्हणायचं तुमचं बोलून, किंवा अजून काय आहे का, पूर्ण बोला. तुम्हाला माझ्या बद्दल काय म्हणायचं आहे, एकदा आत या घरात बसा आणि बोला. जो कोणी तुम्हाबरोबर वाद करायला, संवाद करायला आला असेल त्याला दारात उभा करू नका, त्याला आत घ्या, पाणी द्या, बसवा, बोला बोला बंधू, बोला ताई म्हणायचं. माझ्या प्रियानो, वाद उत्पन्न होईल असं वागू नका. संवादानं वाद मिटला जातो. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा त्याला संवाद करू द्या, त्याचं ऐका, आणि मग तुमचं त्यावरती जे काही विश्लेषण किंवा उत्तर असेल ते द्या. आता येशू ख्रिस्ताचा बरोबर हे वाद करत आहेत. काय वादाचं कारण? परुषी शास्त्री उभयतांनी कुरकुर केली. काय की येशू पापी लोकांबरोबर त्यांचा स्वीकार करून त्याचबरोबर जेवतो. हॅलो, येशू ख्रिस्ताबद्दल या लोकांची तक्रार काय होती की प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचा स्वीकार करत आहे आणि त्यांच्याबरोबर जेवत आहे. माझ्या प्रियजनांनो, आपल्याला वाटतं की येशू ख्रिस्त पापी लोकांचा स्वीकार करून त्यांच्याबरोबर जेवत होता. कदाचित आज आपण जर आत्मिक परिपक्वतेने नाही जर विचार केला, किंवा आपण पण त्या काळात असतो, तर आपल्याला पण कुठेतरी असं वाटलं असतं, असं कसं काय, एवढा येशू देवाचा पुत्र आहे, पवित्र आहे, आणि मग कशाला त्या लोकांमध्ये त्यांना जवळ करायचं आणि जेवायचं. माझ्या प्रियानो, त्यावेळेचा परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यावेळी लोक जरी पापी होते, हॅलो, तरी प्रियानो त्यावेळेला येशू ख्रिस्ताचं ऐकून ते पश्चाताप करणारे लोक होते. प्रेज द लॉर्ड. आज येशू ख्रिस्ताविषयी ऐकून लोक जे देवाची इच्छा असेल ते पश्चाताप करतात आणि देवाकडे वळतात. परंतु ज्यांना सैतानानं आपल्या ताब्यातच कायमच ठेवलेलं आहे, ते प्रियानो ते नाशासाठीच आहेत. आणि म्हणून सैतानाने आजच्या युगामध्ये त्याचं काम इतकं घट्ट तो करत आहे. म्हणून आज तुम्ही आणि मी जर या जगात आहोत, पण सैतानाच्या तावडीतून निसटलोय आणि प्रभूच्या मंदिरात उपासनेला, प्रार्थनेला, हॅलो इकडे लक्ष द्या, साक्ष द्यायला येतोय, म्हणजे आम्ही
देवाच्या कृपेत आहोत. हॅलो, काळजीपूर्वक ऐका, देवाच्या कृपेत आहोत. परंतु सैतानाची दृष्टी किंवा सैतानाचा जो प्लॅन, सैतानाचं जे काही योजना आहे ती तुमच्यासाठी अजून वाट बघते. हॅलो, वाट बघते. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही पूर्ण पश्चाताप करून, पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारून, पश्चातापी हृदयानं तारण स्वीकारून जोपर्यंत मंडळीत, वचनात, प्रभूत आणि एकमेकाबरोबर घट्ट नातं विश्वासाचं, प्रीतीचं ठेवत नाही, तोपर्यंत सैतानाची आखलेले तुमच्यासाठी जे नाशाचे, नरकाचे जे प्लॅन्स आहेत ते रद्द होत नाहीत. काळजीपूर्वक ऐका. म्हणून आपण पाहतो काही लोक एक रविवार यायचा, दुसरा रविवार गायब. एखादा अध्याय वाचायचा, मिटलं बायबल. चर्चमध्ये यायचं, त्यांच्या वेळे, आपल्या स्वतःच्या वेळेप्रमाणे. अर्पण द्यायचं, थोडं थोडं द्यायचं. हॅलो, ही धार्मिकता नाहीये. अजून आम्ही कुठंतरी जगाच्या आणि सैतानाच्या अजून तावडीत आहोत, हे विसरू नका. येशू ख्रिस्तावर आरोप काय आहे? हा येशू देवाचा पुत्र आहे आणि पापी लोकांचा स्वीकार करतोय आणि जेवतोय त्यांच्याबरोबर. काळजीपूर्वक ऐका. परंतु होत होतं काय? पहिल्या वचनामध्ये लिहिलंय, जकातदार व पापी लोक त्याचे ऐकावयास त्याच्याकडे येत होते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त त्यांना स्वीकारून त्यांच्याबरोबर जेवायला बसायच्या अगोदर एक घटना घडत होती. हे काळजीपूर्वक ऐका. ते पापी लोक आणि ते जकातदार येशू ख्रिस्ताचं वचन ऐकायला, येशू जे सांगतो ते दाखले, स्वर्गाच्या गोष्टी, पश्चाताप, तारणाविषयी, सार्वकालिक जीवनाविषयी जो सांगत होता, ते ऐकावयाला हे जकातदार आणि पापी लोक येशू ख्रिस्ताकडे येत होते. प्रेज द लॉर्ड. येशूने कुठल्या जेवणावधी घातल्या नाहीत आणि लोक येशूकडे जेवायला येत नव्हते. का जेवायला येत होते? आज जगामध्ये काय आहे? पापीच लोक अनेक प्रकारच्या जेवणावधी घालतायत आणि लोकांना आपल्याकडे आकर्षण करत आहेत. हॅलो, आणि त्यांना वाटतं मी जर अशा प्रकारे मला प्राप्त झालेला पैसा जेवणावधीमध्ये किंवा कुठल्या तरी माध्यमातून काही सामाजिक काम करून जर दिलं तर तो खुश होईल आणि मला मोक्ष प्राप्ती मिळून मी स्वर्गात असेन. हॅलो, आज परिस्थिती कशी आहे? आज हे जग आणि जगातले काही पापी लोक लोकांना फसवत आहेत. ते फसवत नाहीत, शैतान त्यांना फसवत आहे. बायबल, देवाचं वचन याकोबाच्या पत्रात काय सांगतं? देवपिता परमेश्वर याच्या दृष्टीनं शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ, पोरके व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. संकटामध्ये आज शेतकरी संकटात आहे, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली. आपण बरोबर आहे, आपण प्रार्थना करणं किंवा त्यांना काही मटेरियल्स किंवा अन्न वस्त्र निवारा पुरवठा करणं ही आमची, सरकारची, प्रत्येक सामाजिक संघटनेची जबाबदारी आहे. आज आपल्या घरामध्ये जर कोणी उपाशी आहे, आपल्या शेजारी, आपल्या आप्तजनामध्ये ओळखी पाळखी, त्याला आपण मदत केली पाहिजे. हॅलो, ही धार्मिकता आहे, हे धर्माचरण आहे. आणि ही गोष्ट देवाच्या दृष्टीनं, इकडे लक्ष द्या, ही गोष्ट देवाच्या दृष्टीनं म्हटलंय शुद्ध व निर्मळ धर्माचरण आहे. आणि पुढे काय म्हणलंय? स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे. जर माझं दारूचं दुकान आहे आणि त्यातून येणारा पैसा मी सामाजिक कामासाठी वापरत असेल तर मला आशीर्वाद आणि स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. कारण दारूच्या माझ्या व्यवसायामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हॅलो, काळजीपूर्वक ऐका.
म्हणून माझे उद्योग जर चुकीचे असतील, माझा व्यवसाय सामाजिक हानी करणारा असेल आणि त्याच्यातून येणारा उत्पन्न मी समाजाला देत असेल, तर ते काय होणार नाही. रतन टाटा ते खरंच रतन होतं, प्राइज द लॉर्ड, आणि त्यांना आम्हाला टाटा करावा लागला. परंतु संपूर्ण आयुष्य 96व्या वर्षी त्यांना आम्ही टाटा केलं. असं एक रतन या जगामध्ये आलं. व्यावसायिक दृष्ट्या त्यांनी प्रगती केली. पक्षी प्राण्यांपासून गरीब अनाथ एम्प्लॉईज आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांनी उद्योगाची साधनं दिलीत. सामाजिक क्रांती केली. असे जे लोक समाजामध्ये घडतात, प्रियानो, परमेश्वराला ते आवडतात. प्राइज द लॉर्ड. पवित्र शास्त्रात आम्हाला एलिया ठाऊक आहे. परमेश्वर त्याला सांगितलं होतं दुष्काळ पडणार आहे, पण तू घाबरू नकोस, तू संदेश आहेस, तुझी कशी सोय करायची परमेश्वर म्हणतो मी ठरवलेली आहे. प्राइज द लॉर्ड. आणि किद्रोन ओहाच्या तिथं जा, कावळे तुला अन्नाने मटण पण देतील. प्राइज द लॉर्ड. परमेश्वरानं एलियाला कळवलं होतं दुष्काळ पडणार आहे, पण तू घाबरू नकोस. माझ्या प्रियजनांनो, जर तुम्ही आज परमेश्वराचं वचन ऐकणारे, विश्वास धरले, प्रार्थना करणारे, मंडळीतील एकमेका प्रीती करणारे, पास्टरांसाठी प्रार्थना करणारे, पास्टरांचा आदर करणारे, मंडळीतील वडीलधाऱ्यांचा साठी आदर करणारे, मंडळीकडे पाहताना ही माझी मंडळी आहे, हे आमचे पास्टर आहे, हे आमचं कुटुंब आहे, अशी भावना पाहिजे. नाहीतर वचन हित ऐकायचं आणि दशांश कुणीकडे तिकडे द्यायचा. पास्टर सांगतात ते काम करायचं नाही आणि स्वतःची इच्छेनं कुठेतरी भटकत दुसरंच काहीतरी काम करायचं. चर्चमध्ये रविवारी यायचं नाही आणि कुठल्या तरी लिंकला पकडायचं आणि 2-2 दिवस लिंकवरती मेसेज ऐकत दुसऱ्यांची बसायची. ज्याला कोणी तुम्ही बघितला नाही अशा पास्टरांच्या लिंकला, टीमला, ठीक आहे, आत्मिक वाढीसाठी व्हा, परंतु सैतान धूर्त आहे. जर तुम्ही शनिवार शुक्रवार अशा ऑनलाईन मीटिंग जर करायला लागला तर रविवारी तुम्हाला वाटणार आता मला चर्चमध्ये काय यायची गरज नाही. हॅलो, सैतान धूर्त आहे, सावध राहा. कोण आहे तुमचे पास्टर? जोरात बोला. तुमचे पास्टर कोण आहेत? तुझे? तुमचे कोण आहेत? मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? स्वप्नी, मी कोण आहे? कुणाचा? मंडळीचा. मी फक्त स्वप्नीलचा पास्टर आहे? तुझाही पास्टर आहे, तुझाही पास्टर आहे. प्रमिला, तुझा मी कोण आहे? पास्टर आहे. हॅलो, लक्षात ठेवा, सियन मंडळी आपली मंडळी आहे, पास्टर सरोगडे आमचे पास्टर आहेत, हे कधी विसरू नका. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. अहो, तो जेवणावेळी घालत नव्हता. मी तुम्हाला हे का बोललो? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हे कबूल करतायत आणि त्याला खिंडीत पकडायचा प्लॅन करतायत. जर पास्टर आमचे पास्टर आहेत तर ते आमची काळजीच घेणार, आमच्यासाठी प्रार्थनाच करणार, ते आम्हाला ज्ञानच देणार, ते आम्हाला भेदभाव करणार नाही. ही भावना, हा विश्वास आमच्यात पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू देवाचा पुत्र आहे, ते शास्त्री, परुषी, यहुदी सगळे कबूल करत होते, परंतु येशू ख्रिस्ताला ते दोष देण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्हा संबंधाने परमेश्वरानं आखलेली जी योजना आहे ते तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. बायबलमध्ये लिहिलं आहे, शास्त्री आणि पुरुषांच्या अशा वागण्यामुळं, हॅलो, काळजीपूर्वक ऐका, शास्त्री पुरुषांच्या अशा वागण्यामुळं देवाची जो योजना होती ती त्यांनी रद्द केली. देवाची इच्छा नव्हती का शास्त्री पुरुषांनी तारण साधून स्वर्गात जावं? होती. प्राइज द लॉर्ड. पण प्रत्येक वेळेला प्रश्न, प्रत्येक वेळेला अडवणूक, प्रत्येक वेळेला संशय. विश्वास बहीण भावानं, मंडईत असो, घरी असो, आणि कुठं स्वतःच्या मनाला किंवा स्वभावाला संशयाचं जीवन जगू नका, विश्वासाचं जीवन जगा. अडखळण करणारे नको, एकमेकांसाठी वाट करणारे बना. प्राइज द लॉर्ड. जकादार आणि पापी लोक येशूचं ऐकावयास येत होते. काय करायला येत होते? ऐकावयास येत होते. आणि म्हणून
त्याच्या जवळ येत होते तेव्हा परुशिव शास्त्री या उभतानी कुरकुर केली. हॅलो, यांनी काय केली? कुरकुर केली. मी एकदा एका खेडेगावामध्ये संदेश द्यायला गेलो होतो. त्या बहिणीनं त्यांच्या घरात नातेवाईकांना जमा केलं होतं. घराचं ओपनिंग होतं आणि त्या घरामध्ये मी संदेश द्यायला गेलो होतो. आणि तिथं गेल्यानंतर एक दोन पालक साहेब पण त्या कार्यक्रमाला आले होते. मी त्या पास्टरना बघून मी आनंदानं सलाम म्हटलं, प्रेज लॉर्ड म्हटलं. ते म्हटले खूप प्रेज लॉर्ड, कशा आहात तुम्ही, कशा आहात तुम्ही, खूप 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 छान भाषे बोलले. पण 5-10 मिनिटांना त्यांनी जेव्हा माझ्याबरोबर एक आलेल्या तरुणाकडे बघितलं, अरे तू कसं काय इथं? मी पास्टर सरवगोडेंच्या बरोबर आलोय. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, हा तुमच्याबरोबर असतो? होय. हा वाया गेलेला मनुष्य आहे, ह्याला कसं काय तुम्ही घेऊन फिरता? ह्याच्या घरामध्ये आम्ही कित्येक वर्ष वचन सांगितलं. हा सिगरेट पितो, हा दारू पितो, हा असा आहे, तो तसा आहे. मी म्हटलं, पालक साहेब तुम्ही त्यांच्या घरी रेग्युलर जात होता का? नाही, आम्ही जात होतो, नाताळला वगैरे जायचं, पुनरुत्थानला, ईस्टरला वगैरे जायचं. आता अलीकडे गेलो नाही. म्हटलं किती वर्ष झालं? तो तरुण ऐकतच होता. तो म्हणाला, बरेच वर्ष तुम्ही आमच्या घराकडे आला नाही. आमच्या घरात काटे कुसळे उगवले म्हटले. मी तरुणाचा लग्न केलं, मी देवापासून दूर गेलो, पापा व्यसनात पडलो. पालक साहेब आमच्या घरी आले. त्यांनी मला येशूचं वचन सांगितलं, माझ्यासाठी प्रार्थना केल्या आणि त्याने सांगितलं गेली वर्षभर झालं मी सिगरेट दारू सोडलेली आहे. या पालकसाहेबांनी मला पवित्र शास्त्राची अजून चांगली ओळख करून दिली. देवाचं चांगलं वचन सांगितलं, आमच्यासाठी प्रार्थना केल्या. माझ्या मुलाला ह्यांनी नाव ठेवली नाही, नाव पवित्र शास्त्रातून दिली. आम्हाला बाळ झाल्यानंतर आम्ही घुगऱ्या वाटणार होतो. पालकसाहेबांनी त्या दिवशी येऊन समर्पणाचा विधी केला. प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्हाला शास्त्रातले विधी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी आणि माझी पत्नी आम्ही असं कुटुंब आनंदित आहेत. 2 मिनिटांमध्ये माझ्याकडे आनंदानं बघणारे पालक साहेब, हातात प्रेज लॉर्ड देणारे, सलाम म्हणणारे पालक साहेब मला म्हणले, लई शाणं झालंय काय तुम्ही, चला समोरच्या घरात, तुम्हाला किती बायबल माहित आहे, मला किती बायबल माहित आहे, म्हणून बघूया, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. बाप रे, माझ्या प्रियानो, काय मी त्या तरुणाला वचन सांगितलं, त्याच्या जीवनात बदल झाला, त्यानं येशूला स्वीकार केला. याबद्दल मी दोषी आहे का हो? परंतु प्रियानो, सैतान फार धूर्त आहे. जो तरुण पापात व्यसनात मरत होता तेव्हा त्या कुटुंबाकडे तुम्ही गेला नाही, परंतु देव बापानं मला योग्य वेळी त्या कुटुंबात पाठवलं आणि परमेश्वरानं त्याच्या जीवनात तारण जीवन मिळालं. परंतु त्यांना ते आवडलं नाही. काही असू दे, काही वर्षांनंतर, 1-2 वर्षांनंतर त्या पास्टरांच्या छातीत दुखायला लागलं. नाईट ड्युटीला मी होतो आणि मी 25 नंबर वार्डात असताना अचानक ते पास्टरना त्या व्हीलचेअरमधून आणलं. मी पळत गेलो. पालकसाहेबांना काय झालं? पालकसाहेबांना, तुम्ही आहे वय ड्युटी, बरं झालं तुम्ही आहे ते, माझ्या छातीत लय दुखा लागलंय. लगेच झोपवलं, कार्डिओग्राम काढला, सलाईन लावलं आणि म्हटले, पालकसाहेब बरं झालं बघा, ही देवाचीच कृपा, तुम्ही इथं भेटला. म्हटलं इथंच आम्ही दोघं भेटू शकतो, तिथं मी का तुम्ही असणार मला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजवायच्या, नक्की वाजवा. प्रियजनानो, बायबल सांगतो, जो जगात आहे त्यापेक्षा तुम्हात आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, पास्टर सरवगोडे मोठे नाहीत, पण ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं मला आपलं मूल म्हणून स्वीकारलं, मी पापी असताना मला क्षमा केली, मी येशू ख्रिस्ताचा पिता म्हणून स्वीकार केला. प्रभू येशूनं आपल्या माझी लाकेसारखी लाल पातक धुवून शुभ्र बर्फासारखी पांढरी केली. त्यानं पापांची क्षमा, रोगमुक्ती मला दिली, तारण दिलं. त्या येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनात मी स्वीकारलेलं आहे, तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, मुक्तीदाता म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्याची सेवा मी करत आहे. त्यामुळे मी मोठा नाही आहे, येशू ख्रिस्त मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, आज तुझ्यामध्ये जो आहे तो ख्रिस्त मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू म्हणतो, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, चांगलाच नमवला जाईल. 12-1 वाजता छातीत कळा घेऊन येणार तू. हालेलुया.
माझ्या प्रियानो, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, पण जो ख्रिस्ताला उंच करतो त्याला देव उंच करतो. प्रेज द लॉर्ड. त्याला देव उंच करतो. विश्वासाला बहीण भावांनो, तरुण तरुणींनो, येशू ख्रिस्ताची काही चूक नव्हती, कारण स्वतः जकादार आणि पापी लोक त्याचं ऐकावयाला येत होते. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त ते जकादार पापी लोक येशूला घरामध्ये निमंत्रण करत होते. हो प्रभू, आमच्या घरी जेवायला या. त्यावेळची परिस्थिती सांगतोय. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये जात होता. लूक वर्तमान याचा 5वा अध्याय 27 ते 32. लूक 5:27 ते 32. त्यानंतर तो बाहेर गेला तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकादाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व सोडून त्याच्या मागे उठून गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी केली. त्यावेळी त्याचबरोबर जकादार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायस बसला होता. तेव्हा तेथील परुषी व शास्त्रीही त्याच्या शिष्यांशी कुरकुर करून म्हणाले, तुम्ही जकादार पापी लोक याचबरोबर का खाता पिता? येशूने त्यास उत्तर दिले, निरोग्यास वैद्याची गरज नाही, तर दुःखनाईतास आहे. मी धार्मिकाच नाही, तर पापिष्टास पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, लेवी कुठे बसलाय? लेवी नावाचा एक जकादार जकातीच्या नाक्यावर बसलाय. काळजीपूर्वक ऐका. खरं तर लेवी हा 12 वंशातला एक वंश आहे आणि त्यांची जबाबदारी काय आहे? मंदिरामध्ये उपासना करणं. प्रेज द लॉर्ड. हॅलो, इकडे ऐकत आहात काय? लेवी हा वंश परमेश्वरानं काय केला? उपासनेसाठी निवडला. आणि हा लेवी नावाचा माणूस कुठे आहे? दारूच्या दुकानात बसलाय. डेव्हिड दारूवाला. रविवारी डेव्हिड कुठे पाहिजे? आणि डेव्हिड रविवारी मटण कापायला गेला. बोरे सिस्टर, हालेलुया. आज तुमची डेव्हिड, जरी नावं डेव्हिड नसतील, पण ज्या लेकरांचं तुम्ही समर्पण केला हो, ज्यांचा विवाह ख्रिस्ती विधीप्रमाणे झाला हो, ती तुमची लेकरं आज कुठे आहेत? शब्दादिनी कुठे आहेत? तुमची पत्नी कुठे आहे? तुमची मुलं कुठे आहेत? लेवी जकातीच्या नाक्यावर बसला. प्रभूला आवडलं नाही हो का? प्रभू म्हणला, बसले बसू दे तिकडं. बसलंय, झिंगतय, झिंगू दे. मनुष्य आणि देव यामध्ये हा फरक आहे. आपण कधी कधी म्हणतो, देव तसा नाहीये. जर त्यानं असं केलं असतं तर माझ्यासारखा मनुष्य आज या पुलपीठावर जिवंत नसता. आज तुम्ही जे पवित्र स्थानी आहात ते तुम्ही इथं नसता. येशू ख्रिस्तानं तुम्हाला कुठल्या तरी नाकावर, कुठल्या तरी मरणाच्या टोकावर, कुठल्या तरी परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने एक दिवस तुम्हाला पाहिलं. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला त्या दिवशी बोलला. त्या दिवशी तुम्हाला प्रभू बोलला, म्हणून आजचाही दिवस तुम्ही देवाच्या पवित्र स्थानी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकला लेवीला प्रभू काय म्हणाला? माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व सोडून त्याच्या मागे उठून गेला. पहा, येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये किती प्रीती आहे, किती कळवळ आहे, किती सामर्थ्य आहे. प्रिय लेकरांनो, माता पितांनो, ज्यांनी अजून पूर्णपणे येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकला नाही किंवा प्रतिसाद दिलेला नाही, यायचं म्हणून रविवारी चर्चला येत असाल, 2 तास कसं तरी घालवूया. आहेच वेळ म्हणून येऊया. लेवी माझ्या मागून ये. काय म्हटला? लेवी माझ्या मागून ये. तात्काळ सगळं सोडून देऊन
येशूच्या मागून तो आला. आणि नुसताच आला नाही, येशूच्या मागून येत असताना एक वेगळ्या प्रकारचा विलक्षण आनंद त्याला होत आहे. प्रेज द लॉर्ड. राबा शाखा रामा खाला री अंदाला राबा, वेगळा आनंद त्याला होत आहे. आजही ना तुमच्या जीवनामध्ये तो आनंद आहे काय? चर्चला जाण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे, गुडघे टेकण्यामध्ये वेगळा आनंद आहे, हात उंचावून आराधना करण्यात एक वेगळा आनंद आहे, शास्त्र तासन तास बसून वाचण्यात एक वेगळा आनंद आहे. विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, तुम्ही हे करा. मी खात्रीने सांगतो, येशू जिवंत आहे. तो तुमचा आनंद कधी आटू देणार नाही, तो तुमचं आयुष्य कधी मिटू देणार नाही. तुमच्या परिवाराला तो वाढवेल वाढवेल. म्हणून दावीद राजा स्तोत्र 1 मध्ये म्हणतो, जे झाड जे झाड जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्याला हंगामी फळ देतं, ज्याची पाने कदापि कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे, ती आहे. आणि जे काही ते हाती घेतात ते सिद्धी जातं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थना ऐकल्याच जाणार आणि उत्तर मिळणार. तुमची आराधना तिथं पोहोचणार आणि अभिषेकित तुम्ही होणार. तुमचं काम होणार म्हणजे होणार. उद्योग व्यवसाय वाढणार म्हणजे वाढणार. परमेश्वर संतान देणगी धन देणार म्हणजे देणार. प्रेज द लॉर्ड. राबा शाका रामा काला. परंतु तुम्ही झाडासारखे येशू ख्रिस्त या जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ लावले जा, लावले जा. म्हणून बायबलमध्ये येशू ख्रिस्तानं योहान 6 मध्ये म्हणतो, तो सणाच्या मोठ्या दिवशी एकदा उभे राहून म्हणाला, जो कोणी ताणलेला आहे त्याने मजकडे येऊन प्यावे. आज तुम्ही येशूसाठी ताणलेला आहात काय? का फक्त आशीर्वादासाठी, फक्त आरोग्यासाठी, फक्त माझं कल्याण व्हावं, भरभराट व्हावी, माझं ज्ञान वाढावं, मी लय धार्मिक व्हावा, माझं फेसबुकवर मी चमकावा. तुम्ही आणि मी चमकण्यासाठी नाही, आमच्यातून ख्रिस्त चमकला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल मी एका ठिकाणी गेलो होतो, दुःखद प्रसंग होता. गेलो, फुलं टाकली, प्रार्थना करायला. मला त्या शेतामध्ये इतके लोक जमले होते, मला खूप राहवलं नाही. आणि त्या शेतामध्ये गवतात लोक, कबरेजवळ लोक असे इतके छान बसले होते. मला म्हणजे प्रेमापोटी लांबून लांबून लोक आले होते. काही राजकीय होते, काही सामाजिक आध्यात्मिक, सगळ्या लोक त्या ठिकाणी जमले होते. आमचे एक नातेवाईक वारले तिथं. आणि मी हळूच त्या नातेवाईकला म्हटलं, एक छोटंसं 1 मिनिटाचा व्हिडिओ करू का हो? कारण मला असं एक दिसत होतं, येशू ख्रिस्त जसा त्या डोंगरावरती वचन सांगायचं आणि ती लोक बसल्या, तसं एक मला ते चित्र तसं अनुभवलं. आणि मी अर्ध्या मिनिटाचा असा कॅमेरा फिरवला. कबरेजवळ वचन चालू होतं, सेवक बोलत होते आणि ती लोक ऐकत होते. देवाचा सेवक म्हणाला, इथं प्रत्येकाला यावं लागणार आहे. आम्ही ज्यांच्याविषयी बोलत आहे तो कबरेत आहे, पण ज्याच्या विषयी मी तुम्हाला सांगत आहे तो कबरेतून उठला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता तुम्ही जे जिवंत आहात, जर आज देवाचं वचन ऐकाल तर लवकर या कबरेत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पूर्ण आयुष्य जगून, पूर्ण सगळा संसार उपभोगून आशीर्वादित होऊन येणार. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच चांगल्या गोष्टी देवाच्या सेवकानं तिथं सांगितल्या. मला प्रार्थना करण्याची, स्तोत्र वाचण्याची संधी मिळाली. आणि ज्या वेळेला मी तिथून आलो आम्ही घराकडं, तेव्हा जेवायला ते फुलं टाकल्याच काही लोक तिथं त्या मंडपात जेवायला. मी म्हटलं, हे कधी आलेत? परदेशी येऊन ते जेवायला पण बसले होते. आणि अचानक काय झालं, एक छोटीशी मुलगी जेवता जेवता ताट तिथंच टाकली आणि ती पळत आली माझ्याकडं. अंकल अंकल, तुम्ही पास्टर आहे ना, मी तुम्हाला टीव्हीवर बघते म्हटली. अगं बाळा, म्हटलं जेव तिथं. नाही नाही मम्मी, हे पास्टर टीव्हीवरती असतात आणि देवाचं वचन छान सांगता म्हटले. प्रेज द लॉर्ड. मला खूप आनंद झाला. मी देवाचं सत्य वचन सांगत आहे. सियोन माझ्यासोबत होता. एक लहान बाळ माझ्याकडे पळत आलं, जेवण तिथंच टाकलं. कारण तिला कधीतरी एखाद्या वचनामध्ये आनंद झाला असेल आणि तिला बघण्याची मला
साक्षात संधी मिळाली तेव्हा तिला खूप आनंद वाटला. जेवणाचं ताट तिथं टाकलं, ती लेकरू मला येऊन भेटलं. प्रियानो, येशू ख्रिस्त आपल्याला भेटलेला हे विसरू नका. आणि सेवकाच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे, मंडळीच्या एकत्र येण्याद्वारे पुन्हा एक येशू ख्रिस्ताची उपस्थिती आणि दर्शन आम्हाला मंडळीत मिळत असतं. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये येणं म्हणजे काही कुठल्या तरी नाक्यावरती जाणं नाहीये. जो मरणात नोटलेला ख्रिस्त आहे त्याच्या दर्शनाचा हा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. पुनरुत्थित ख्रिस्त इथं आहे. आपण पुनरुत्थित लोक, आपण जकादार होतो, आपण पापी होतो, आपण धिक्कारलेले होतो, टाकाऊ होतो, परंतु येशू ख्रिस्तानं ऐकावयाला एक काही दिवसापूर्वी तुम्ही मी त्याच्या जवळ आलो, ऐकावयाला आलो, तुम्ही मी देवाचं वचन ऐकलं म्हणून आम्ही वाचलो. म्हणून प्रगटीकरण 3:21 मध्ये देवाचं वचन सांगतं, येशूने म्हटले प्रगटीकरण 3:21 मध्ये, पहा मी दाराजवळ आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी माझं ऐकून, वाणी ऐकून दार उघडतो त्याच्याकडे मी आत जातो, मी त्याच्याबरोबर आणि तो माझ्याबरोबर. अहो, जकादार पापी लोकांनी त्याचं ऐकलं आणि दार उघडलं. नुसतं घराचं नाही, हृदयाचं दार उघडलं. प्रेज द लॉर्ड. लेवीनं विलक्षण आनंद झालेला आहे. आणि काय केलं? आपल्या घराकडे जाऊन जेवणावळ केली. जेवणावळ मी म्हणतो उपास प्रार्थना ठेवा, बिस्किट द्या, पोहे द्या. आपण माणसं मापायला लागतो. मंडईत लई माणसं आहेत हो. मग किती पाहिजे तुम्हाला? काही लोकांचे रविवारचे वाढदिवस येतात, किती चांगली संधी असते एखादा छोटासा किंवा मोठासा केक आणून सगळ्यांच्या तोंडात घालावा. पण आम्हाला जेवणावर घालण्यात आनंद नाहीये, आम्हाला एकमेकावर आनंद करण्यात आनंद नाहीये. स्वार्थी झालेलो आहोत आपण. मी आणि माझं घराणं साताऱ्याला जाणार, फुलं उमललेली बघणार, तिकडून साडूला, तिकडून झाडूला, तिकडून आणि मामा काकाला बोलवणार, जे कधी सुखादुखात आलेच नाहीत. आणि मंडळीतल्या बहिणी, भाऊ, पास्टर, त्यांना चला ना फुलं बघायला. आनंद कुणाबरोबर करायचा हे पण लक्षात घ्या. येशू ख्रिस्तानं जकादार पापी लोक हे ज्यांनी येशूचं वचन ऐकलं, मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी काय दिली? मेजवानी केली. त्यावेळी त्याचबरोबर जकादार आणि दुसरे लोक होते, असणारच हो. हॅलो, लेवी जकादार होता. जर राजकीय माणसानं घरी राजकीय जेवणावळ केली, त्याच्यावर राजकीय लोक येणार. हॅलो, काळजीपूर्वक काय का येणार का नाही? सचिन, सतीश, लेवी जकादार आहे. येशू घरी यायला लागलाय, त्यानं मोठी जेवणावळ केली. आपले जकादार मित्र, आपले सगळे जे कोण होते इष्टमित्र सगळ्यांना बोलावलं, जेवणाला घातली. आणि बिनबोलावे मेहमान पण तिथं आहेत. तेव्हा तेथील तिसरं वचन, परोशी शास्त्री हे त्याच्या शिष्यांशी कुरकुर करून म्हणाले, तुम्ही जकादार व पापी लोक याचबरोबर का खाता पिता? शिष्यांबरोबर साईटला नेऊन, तुमचे पास्टर, तुमचा तो ब्रदर, तुमची ती सिस्टर, काही लोक त्यांना सांगायचं, बाबा प्लीज आमच्या पास्टरविषयी काही बोलायचं, आमच्या मंडळीतल्या बहिणीबद्दल काही बोलायचं, आमच्या ब्रदरबद्दल काय बोलायचं. विनाकारण तुम्हाला कोणीतरी आपल्या मंडळीतील भावा बहिणीबद्दल, पास्टरांबद्दल सांगत असेल, तुम्ही त्याला सांगा प्लीज या क्षणाला तोंड बंद. नाहीतर आपण, होय आता काय करायचं, चांगली मंडळी आहे, फॅन चांगले आहेत, खुर्ची चांगली आहे, दुसरीकडे कुठं जाणार म्हणून जातोय. काय पास्टर तुमचा पापी आहे? मंडळीतले बंधू माझे पापी आहेत, बहिणी चुकीचे वागतायत? हॅलो, सावध रहा. मंडळीतील माझ्या प्रत्येक भावा बहिणीबद्दल कोण काही बोलत असेल, तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ नका, प्रतिकार करा. प्रेज द लॉर्ड. होय होय होय. ती पोरगी बसली जेवायला, मी आत गेल्यानंतर तिकडून एक बाई व्यक्ती आली, एज्युकेटेड, चांगली 55-56 ची मावशी होती. मला असं म्हटली,
साहेब सलाम, प्रेज द लॉर्ड. हां म्हटलं, मी तुमचा संदेश न चुकता पाहतो. तुमचं मराठी, तुमचं समजावून वचनातनं सांगा, आम्हाला खूप आवडतं. म्हटलं मग मला विचारायचं सवय. मावशी म्हटलं तुमचं माहेर पुणे, मी पुण्याची आहे म्हटली. 4 वर्ष झाले म्हटले, आम्ही सगळं करून बघितलं, काही नाही. प्रभू मला समजला म्हटली आणि आज आम्ही येशू ख्रिस्तामध्ये विश्वासात आहेत. गाव रुकडी, नंतर सांगतो. आता मी तर रुकडीत आहे, माझा सगळा परिवार प्रभूमध्ये आणि आम्ही आज आनंदीने आशीर्वादित आहे. आणि तुमचा संदेश आम्ही टी व्हीवर पाहतो, आम्हाला आनंद वाटतो. माझ्या प्रियजनांनो, आज अनेक ठिकाणी परमेश्वराच्या वचनाची सेवा आपण मंडळीतर्फे, तुमचे पास्टर रोपे चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपण देवाचं वचन पोच करत आहोत. तुम्हाला प्रत्यक्षात पास्टरना देवाचं वचन ऐकायला, प्रगटीकरण मिळत आहेत. तरी आमचे लोक जगाच्या जेवणावरीत, जगाच्या नाक्यावर बसलेले आहेत. प्रियानो, तुम्ही आज धन्य आहात की तुम्ही परमेश्वराकडे वळलेला आहात, परमेश्वरामध्ये आहात आणि परमेश्वराच तुम्हाबरोबर आहे. माझ्या प्रियानो, दुःख आहे मला की परमेश्वराने एवढी चांगली सहभागिता, मंडळी, दर्शन, अभिषेक सगळं ठेवलं असताना आपण काय करतो? आपण अजून चांगले कुठं पास्टर मिळतील काय, अजून चांगली मंडळी, अजून चांगलं कुठं वचन मिळेल काय. का रे बाबांनो, स्वतः हरवून जाल. घरातलीच भाकर महत्वाची आहे. वचनात सलमोन राजा का काहीतरी म्हणतो, चोरलेलं पाणी आणि भाकर काय होतंय? गोड लागते. हा, फक्त गोड देत नाही मी, इथं तिखट पण देतोय. प्रेज द लॉर्ड. जे तिखट असतं ना, तेव्हा सगळी सर्दी, खोकला सगळं जातं. हा, असं स्वादिष्ट पाहिजे जेवण. नुसतंच गोड गोड बोलणारा पालक मी नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो. लय गोड बोललं की मग शुगर होते. लय गोड खायचं नाही ना, ऐकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. नाव पण सर्व गोडे आहे. हालेलुया. सर्व गोडे येशू माझ्या पुढे. लेवीनं जकादारांना जेवाय बोलवलं. शास्त्री पुरुषांनी गप खायचं, हात धुवायचं, जायचं. त्यांनी काय, त्या जेवायच्या अगोदर त्यांना पकडले आणि बाजूला घेतले आणि कुरकुर कुणाबरोबर केल्या? शिष्यांबरोबर वाद करायला लागलेत. काय गरज आहे? येशूने त्यास उत्तर दिले. शिष्यांनी उत्तर दिलं, प्रिय बहीण भावांनो, जेव्हा कोणीतर तुम्हाबरोबर वादविवाद करतो, कोणीतर तुम्हाला विनाकारण मंडळी बाबत, देवाबाबत, पास्टरबाबत बोलतो, वाद करू नका. मी परवा अनेक पालक, 20 पालक एकत्र आले होते आणि त्यांच्यात वाद सुरू होता. 20-25 पालक एकत्र आलेत. मी उठलो, तेच म्हटले तुम्ही उठाने बोला. मी पहिला शब्द बोललो, कृपया सेवक हो, वाद करू नका, संवाद करा. सगळ्या वादाने वाद वाढतो, संवादाने वाद मिटतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला नेहमीचं वचन माहित आहे, नाक पिळल्याने शिंबूड निघतो, नाक पिळल्याने रक्त येते, रवी घोसल्याने, रवी नाही, रवी घोसल्याने मरे काय निघते? रवी घोसल्यानं रवी बाहेर निघून जातो. लय रवीला घोसल्यावर तो बाहेर निघून जातो, मग मी एकटीच राहते. हा, असं काही नाही. रवी म्हणजे काय माहित आहे ना? ती रवी आहे का कुणाकडे? रवी आहे. छान. रवी घोसल्याने ताक निघते, लोणी निघते, लोणी निघते. नाक पिळल्याने रक्त निघते, रवी घोसल्याने लोणी निघते. सारखा तंटा, भांडणं, राग, शिवी, धुणं धुताना पण बडबडायचं, भांडी घासताना पण असं करायचं, नवऱ्याकडे बघून सासूकडे सारखं आट्या 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 आट्या. घास ना भांडी. उलट त्या रागानं चांगली घासली तर भांडी स्वच्छ निघतील. प्रेज द लॉर्ड. त्या रागानं सासूला समोर आणून असं धुणं चांगलं बडवा. स्वतःची साडी नाही, तिची पण साडी बडवा. तिला बडवल्यासारखं तिची साडी उलट स्वच्छ निघेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या साडीला लाभत्या साबण आणि तिच्या साडीला इकडं रिकामच नसतं. कसा डाग जातील? सासू खुश झाली पाहिजे. होय का, ही साडी माझी कुणी धुतली? मीच धुतली. ती रास होईल. साडीने असताना तिला असं वेगळं वाटेल. हालेलुया. काय माझ्या सुनानं साडी धुतली? हालेलुया. का नुसती काढायची, बुडवायची बाप्तिस्मा देऊन?
आणि घातली वाळत. हा, बाप्तिस्मा दिला का सर? साडीला पण बाप्तिस्मा, सासूला रोज बाप्तिस्मा. चांगल्या साड्या दो सासवांच्या. साबण एकटीसाठीच आणलाय. एवढासा साबण असतोय ते सासूसाठी, मोठी वडी असते ती आपल्यासाठी, आणि वेगळे कुठे तर ठेवतात. अशा पण काही बायका असतात. असं नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. घरातली सगळी वडी सगळ्यांसाठी. प्रेज द लॉर्ड. चांगल्या साड्या धुवा, चांगली भांडी घासा, कपाळावर आठ्या काही करू नका. जे काही करता ते आनंदानं करा. प्रेज द लॉर्ड. साडी स्वच्छ, भांडी स्वच्छ. नाहीतर काय होतं, तुमचं लक्ष जर नसेल तर मग तुम्ही जर सासूच्या विचार करून जर भांडी घासला असाल तर तुम्हाला त्रास कुठं होतो माहिती आहे काय? नवरा जेव्हा जेवायला येतो आणि तुम्ही पाणी देता तेव्हा पाण्यामध्ये त्याला साबण दिसतो, आणि साबण त्याला दिसला ग्लासमध्ये की तो फेकतोयच. मग म्हणजे शैतान फिरून तुमच्याकडेच येतोय मग. प्रेज द लॉर्ड. म्हणून भांडी घासताना त्यात साबण राहता कामा नये. ते म्हणाल मला लिंबू सरबत दिलायस काय? अहो नाही, अगं एवढा फेस कसा झालाय साबणाचा त्या ग्लासमध्ये? फेस मी जेवायला आलोय, मला पाणी द्यायचं सोडून मला लिंबू सरबत का दिलेस? अरे रे रे, भांडी घासणं, धुणं, धन्य धन्य स्त्री. सद्गुणी स्त्री कुणाला लाभते? या जन्मात तर कुणाला लाभणार नाही म्हणतो मी. आणि जर कुणाला लाभले असेल बाबानो, तुम्ही धन्य. हालेलुया. आज नाहीत वाटतं. हालेलुया. म्हणून जास्त बोलायला लागलाय अमर. आज जोडी आलेली नाही है ना. हालेलुया. प्रियजनानो, येशूची काही चूक नव्हती. लेवीला म्हटलं ये आला, रिकामाला नाही, घरात चवनावळ केली. जकादार पापी लोक आले, शास्त्री पुरुष आले, जेवायला बसले आणि कुरकुर भांडण काढल्यात. येशूने त्यास उत्तर दिले. येशूने शास्त्री पुरुषांना उत्तर दिले, निरोग्यास वैद्याची गरज नाही, दुःख नाही तसा आहे. मी धार्मिकच नाही, पापिष्टास पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. माझ्या विश्वासाने बहीण भावानो, सियोन मंडळीत असून देवाचं वचन ऐकून उपासनेमध्ये भाग घेऊन पण, देवाचा वचनाचा स्वाद तुम्ही घेऊन पण जर अजून तुम्ही वचनाप्रमाणे प्रार्थना करत नाही, भक्ती भाग घेत नाही, अर्पण देत नाही, एक घरामध्ये एकमेकावर प्रीतीने राहत नाही, देवाच्या सेवकावर तुमचे संबंध चांगले नाहीत किंवा पती पत्नीमध्ये, तर तुम्ही अजून निरोगी नाही आहे, आजारी आहात, आत्मिक आजारी आहात. म्हणून येशू म्हणतो मी धार्मिकासाठी नाही, तर पापिष्टांना पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. कुणाला बोलवण्यास आलो आहे? मी निरोग्यास वैद्याची गरज नाही, दुःख नाही तसा आहे. आज विश्वासरा बहीण भावानो, तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. येशूच्या वचनाने मी पूर्ण शुद्ध झालो आहे काय? त्याच्या कृपेने माझं पूर्ण तारण झालं आहे काय? माझा स्वभाव आतून बाहेरून बदलला आहे काय? का अजून मी दुःख नाहीत आहे? जर मी प्रार्थना करत नाही तर दुःख नाहीत आहे, मी भक्तीत भाग घेत नाही तर दुःख नाहीत आहे, मी जर एकमेकावर प्रीती करत नाही तर मी दुःख नाहीत आहे, मी जर देवाला अर्पण देत नाही, त्याचं दशांश देत नाही, 2-2, 3-3 महिने दशांश नाही मंडळीत, दुःख नाहीत आहे. तुम्ही तुमच्या हाताला यश नाही, तुमच्या शरीराला आरोग्य नाही, तुमच्या मनामध्ये शांती नाही, दुःख नाहीत राहू नका, धार्मिक बना. येशू ख्रिस्त यानं तुमचे सगळे व्याधी काढून टाकले, क्षमा केलेले आहात. आज परीक्षण करण्याची वेळ आहे की जर मी चर्चमध्ये येतो तर मी धार्मिक आहे का दुःख नाहीत आहे, मी पापिष्ट आहे का धार्मिक आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तानं त्यांची तोंड बंद केली. बाबानो, मी निरोग्यास वैद्याची गरज नाही, पण दुःख नाही तास आहे. लेवी हा अजून नाव लेवी असून जकातीच्या नाक्यावर बसतोय, दुःख नाहीत आहे. हे जे जकातर पापी आहेत, हे माझं ऐकावयास आलेले आहेत, फक्त जेवायस आलेले नाही आहेत. यांच्यासाठी मी वैद्य आहे. शास्त्री पुरुषांचं काम काय होतं? नमस्कार घेणं, आसनं घेणं, लांब लांब झगे घालणं, विद्वांची घरं लुटणं, बाजारामध्ये मुख्य असणं, वेगवेगळी गोष्टी होतं. ते लोकांना नको आहे. आज लोकांना काय हवंय? आज येशू हवाय. आज जगाला काय हवाय? शांती हवाय,
आरोग्य हवाय, समाधान पाहिजे हो. लेवीच्या घरामध्ये जकातर पापी आलेत हे बघून शास्त्री परिषदेच्या शिष्याने म्हणतायत तुमचा गुरु पापी आणि जकातरावर कसं काय जेवतो. येशूला ऐकू गेलं. हॅलो, येशू म्हणाला इकडे लक्ष द्या, म्हणाला निरोग्याच वैद्याची गरज नाही, दुखनाईताचा आहे. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. तुम्हाला जे अजून कोणी आत्मिकरित्या दुखनाईत आहेत, ज्यांनी अजून कोणी पश्चाताप केलेला नाही, ज्यांनी अजून घरामध्ये धार्मिकता तुमची दिसत नाही, मंडळीत कामाच्या ठिकाणी तुम्ही दुखनाईत आहात आणि आजही दुखनाईताच येशू ख्रिस्त या वैद्याची गरज आहे. पश्चाताप करा, कुरकुर करू नका, दोष देऊ नका, एकमेकाला दोष देऊ नका, आई वडिलांना, सासू सासऱ्यांना. पश्चाताप करा. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्या 15व्या अध्यायामध्ये काय दाखला दिला. मग त्याने त्यास दाखला सांगितला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे त्याच्या जो 100 मेंढरे असतात त्यातून एक हरवली तर ती 99 रानात सोडून देऊन हरवले सापडेपर्यंत त्याचा शोध करत नाही. ते सापडल्यानंतर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास बोलावून म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले, माझ्याबरोबर आनंद करा. हॅलो, एका मनुष्याजवळ 100 मेंढर होती, एक मेंढरू हरवलं. प्रभू येशू त्यांना दाखला देतात शास्त्री पुरुषांना. तर तो मेंढरांचा मालक 99 मेंढर एका ठिकाणी सोडून हरवलेल्या मेंढरासाठी जाणार नाही काय? जाणार नाही? जाणार. कारण ते प्रत्येक मेंढरू त्याला प्रिय आहे, प्रत्येक मेंढरू त्याचा आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला दिलेला आहे हरवलेल्या मेंढराचा. शास्त्रात लिहिलेलं आहे. शास्त्र म्हणतं तुम्ही आणि आम्ही म्हणजे आपण सर्वजण मेंढरासारखे हरवलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचं पाप देवाने आपल्या पुत्रावर लादलं. काळजीपूर्वक काय का विश्वासऱ्या बहीण भावांनो, आपण देखील त्या मेंढरासारखं हरवलो होतो. आपण वैयक्तिक एकटं हरवलो होतो. कुठल्या तरी हिरवळीच्या मागे जाऊन, कुठल्या तरी कुसंगतीच्या मागे जाऊन, कुठल्या तरी जगाच्या मोहक बाधक गोष्टीच्या मागे जाऊन मनुष्य हरवतो. ते गीत आहे ना, मेंढरू हरवलं, मेंढरू हरवलं, मेंढरू गेलं पाप वाटेने आणि मग शोधून काढलं येशू राजानं. मेंढरू कुठल्या वाटेने गेलं? पाप वाटेनं. मी मगाशी म्हणालो आपल्या मुखामध्ये जीवन आणि मरण आहे. आम्ही जीवनाचे शब्द, प्रीतीचे शब्द, शांतीचे शब्द, एकमेकाला आदर देणारे, एकमेकाला ऊर्जा देणारे शब्द जर बोललो तर तुमच्या मुखातून नेहमी जीवनाचे शब्द येतील. तुमचं ऐकाव्याला लोक तुमच्या जवळ बसतील, तुमचं ज्ञान घ्यायला लोक जवळ येतील. नाहीतर आला रे आला तो बडबड्या, आला रे आला तो काय बोलतोय बाबा, तोंडात शिवीशिवाय पाणी नाही, लोक जवळ येणार नाही. तो मला एक फोन आला, पास्टर श्यामकांत सरवडे तुम्ही? हो, मी पुणे जिल्ह्यातून देहू गावावरून बोलतोय. हा म्हटलं बोला, मी पास्टर आहे. अच्छा, मी काम सांभाळून सेवा करतो आणि मी आज यूट्यूबवर एक तुमचा संदेश ऐकला, जो माझा ऐकतो तो सुरक्षित राहतो, म्हणजे जो परमेश्वराचा ऐकतो तो सुरक्षित राहतो. पालक साहेब, मी संदेश ऐकला पूर्ण, परंतु मी तृप्त झालो नाही. परत संदेश ऐकला, देवाने मला इतकं तृप्त केलं. म्हटले मी पण संदेश देतो, पण मी ऑब्झर्व केलं तुम्हाला, तुमच्या डोळ्यांची हालचाल, तुमची ओढ, तुमचं बोलणं, चढ उतार आणि त्यामध्ये सांगितलेले संदर्भ, मी भारावून गेलो. मला तुम्हाला भेटायचं आहे पास्टर. आणि मी तुम्हाला सांगू का, पुन्हा कामावर आलो, कामावर माझं लक्ष लागत नाही, पुन्हा तो संदेश मी ऐकत बसलोय आणि अर्धा संदेश ऐकताना मला देवाच्या आत्म्याने सांगितलं, त्याला तू फोन कर सेवकाला माझ्या. आणि मी संदेश निम्मा ऐकता तुम्हाला फोन केलेला आहे की पालक साहेब, खरंच देव आत्म्याच्याद्वारे गुड गोष्टी तुमच्याद्वारे प्रगट करत आहे. तुम्ही बोलत राहा, सांगत जा. महाराष्ट्र भुकेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियाने, मी माझं स्तुती कामन करत नाही, मी तुम्हाला सांगत आहे की देव या दिवसामध्ये ताणलेले भुकेले लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला पण तयार करत आहे.
कारण परमेश्वर म्हणतो माझ्यासाठी कोण जाईल? येशया म्हणाला मला पाठव. कधी म्हणाला तो? त्या अगोदर त्यानं दर्शन पाहिलं. तो म्हणतो उजिया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभू उच्चस्थायी सिंहासनावर बसलेले पाहिले. त्या भोवती सराफीम उभे होते. प्रत्येक सराफीमला काय दिले होते? 6 पंख दिले होते. 2 पंखांनी डोळे झाके, 2 पंखांनी पाय झाके, 2 पंखांनी ते सराफीम उडत असत आणि म्हणत असत पवित्र 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 अखिल पृथ्वी सेनाधीश परमेश्वराची पृथ्वी आहे. हे शब्द मी ऐकले आणि येशया म्हणतो मी म्हणालो आता माझे वाईट होणार, कारण मी परमेश्वराला उड्या डोळ्यानं पाहिलं आणि मी तर अशुद्ध ओठांचा माणूस, कारण मी अशुद्ध लोकात राहतो, मी अशुद्ध बोलतो. हॅलो, परमेश्वर दर्शन देतो, परमेश्वर तुमचे ऐकतो, परमेश्वर तुम्हाला भरभराट करतो, परंतु आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की माझे प्रार्थना ऐकत आहे, मला भरभराट होत आहे, परमेश्वर मला सहाय्य करत आहे, मी चांगला संदेश देतो, माझे चांगले मित्र आहेत, माझे चांगलं सगळं चाललंय. परंतु काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात. येशया म्हणतो देवा मला दर्शन मिळालं, मी तुला पाहिलं, मंदिर पाहिलं, मी देवदूत पाहिले, परंतु मला क्षमा कर परमेश्वरा. येशया म्हणतो का? मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे. आणि याचं कारण काय परमेश्वरा? कारण मी अशुद्ध लोकांच्यात राहतो, त्यांचं ऐकतो, तेच मी बोलतो. क्षणात काय झालं? तो म्हणतो अजून एक मी दृष्टांत पाहिला. एक दूत वेदीवरील इंगळ घेऊन चिमट्याने माझ्याकडे आला आणि माझ्या ओठास लावून म्हणाला तुझा दोष आता, तुझा दोष आता, तुझा 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 दोष आता दूर झालेला आहे. परमेश्वरानं यशाची पश्चातापरूपी ही प्रार्थना त्यानं पश्चाताप केला की मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे, मला क्षमा कर. प्रिय विश्वासरा बहीण भावानो, शास्त्र सांगतं जो आपलं पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर देव दया करतो. आपण बरेचदा हट्टीपणा करतो, माझं काही चुकलेलं नाही, ती अशी म्हटली, मी असं म्हटलो, ते असे वागतात, मी पण असं वागणार, मी का क्षमा मागू, मी का असं करू, मी का नमतं घेऊ. आशीर्वाद त्यांचे नाही, आशीर्वाद तुमचे तटतात. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत, तुम्हाला अभिषेक होणार नाही, तुम्हाला देव पुढे नेणार नाही. विश्वासाला बहीण भावानो, देवाबरोबरचे संबंध आणि एकमेकाबरोबरचे संबंध सुधारा, तेव्हा देव तुम्हाला पुढे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये आई वडिलांबरोबर, पत्नी बरोबर, पती बरोबर, मंडळीत सेवकांबरोबर, मंडळीतले संबंध प्रीतीचे शांतीचे असू द्या. तोंडावर एक आणि मागावर एक अजिबात बोलायचं नाही. शांतीनं राहा, प्रीतीनं राहा. तिथं आम्ही गेल्यानंतर मग आमचं कोणी गुणगान गावं यापेक्षा आम्ही हाय तोपर्यंत चांगला आहे म्हणायला पाहिजे. खरंच माणूस चांगला आहे, खरंच ही बहीण चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या कानावर आल्या पाहिजेत की 4 लोक तुम्हाला चांगली म्हणत आहेत, यांची प्रार्थना चांगली आहे, यांचं वागणं चांगलं आहे, यांचं मंडळीत खूप चांगलं कष्ट करतात, हे सुवार्ता सांगतात, साक्ष देतात. काल मला नलोडे सिस्टर सांगितलं, आम्ही प्रवासात बेळगावरून येत असताना एक व्यक्ती त्यांना आपलं समस्या सांगत होती. त्यांना वाईट वाटलं लेकीन दोघींना, आणि त्यांनी येशूविषयी वचन सांगितलं. तिने ऐकून घेतलं आणि वचन सांगितल्यानंतर यांनी अजून एक गोष्ट केली, त्यांना प्रार्थना करून पाणी प्यायला दिलं आणि त्या एसटीमध्ये ती बाई जोरजोरात दंगा करायला लागली. ए तुम्हाला जीवन देवाचं काय सांगालेस म्हटलं. हे त्यांच्यासाठी चमत्कार होता. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तुम्हाला फक्त वचन सांगा, अशा ठिकाणी सावध राहा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव त्यांना हे दाखवत होता की होय, देवानं तुमच्या विश्वासाच्या द्वारे आता तुम्हाला पेरणारं बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही मंडळीच्या अधीन राहून, देवाच्या सेवकाच्या अधीन राहून, आत्म्याच्या अधीन राहून काम केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर आता माझ्या हातून पण लय भारी काम होतंय, काय पूजाताई, कुठल्याही गोष्टी बाहेर करत असताना देवाच्या सेवकाला सांगितल्याशिवाय करू नका. कुणीतरी उपासनेला बोलवलं, घेतलं रविनानं पूजानं आणि 4-5 जणी गेला उपासना करायला, पास्टरनं कल्पना पाहिजे. कुणीतरी संदेश द्यायला बोलवलं, पास्टरनं कल्पना पाहिजे. देवाच्या अधीन, मंडळीच्या अधीन, पास्टरांच्या अधीन राहून काम करा. समस्या निर्माण होतील, चांगल्या गोष्टी जरूर घडतील, घडू द्या. तुम्हाला आणि मला परमेश्वराने निवडलेला आहे. जेव्हा यशाचा दोष दूर झाला आणि एक वाणी यशाने ऐकली, परमेश्वर म्हणतो मी कोणाला पाठवू. वाणी तोपर्यंत ऐकू येणार नाही जोपर्यंत दोष दूर होत नाही. प्रेज द लॉर्ड.
वाणी बराच वेळ होत होती, पण यशाला ती ऐकूच आली नव्हती. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यासाठी वाणी आहे. बायबलमध्ये लिहिलंय, रोमकराच्या पत्रात 12व्या अध्यायामध्ये, यास्तव बंधुजनो, पाऊल काय म्हणतो? यास्तव बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जीवन पवित्र, देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम आणि ग्रहणीय काय इच्छा आहे ते तुम्हाला समजावं. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या बहिणीनो, विश्वासणाऱ्या बंधूनो, जोपर्यंत तुमच्या मनाचं नवीनीकरण होत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनात बदल होत नाही, तोपर्यंत देवाची तुमच्यासाठी काय उपासक म्हणून, संदेष्टा म्हणून, सेविका म्हणून किंवा काय करायचं आहे तोपर्यंत बोध होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही शिष्य आहोत हे विसरू नका. पण गुरु होण्याचा आपण जर प्रयत्न केला, बापाचा गुरु, बाबा आता म्हातारा झालाय, बाबाला काय समजतं, पास्टरला काय समजतं, मोठ्या भावाला काय समजतं. मोठा भावच असतो. पास्टर हे पास्टर असतात, आई वडील हे आई वडीलच असतात. घर असो, मंडळी असो, कामाच्या ठिकाणी तुमचे जे गुरु आहेत ना, त्या गुरुच्या अधीन राहा. प्रेज द लॉर्ड. कंपाऊंडरचा डॉक्टर बनू नका. हालेलुया. चुकीचं इंजेक्शन देताय तोपर्यंत बरं आहे, एखाद्याला रिॲक्शन आली की मग लय प्रॉब्लेम येतो. हालेलुया. एका सैतानानं झाप घातली. मी पेत्राला बघतो, पावलाला बघतो, तू कोण आहेस? कपडे टाकून पळाला. हालेलुया. विश्वासाच्या बहीण भावानो, या बापाचं, या माणसाचं मेंढरू हरवलं. 99 एका बाजूला सोडली, एक मेंढरू शोधायला गेला. यशानं जेव्हा पाहिला दृष्टांत, पाप कबूल केलं. मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे. आज देवाचा संदेश मंडळीतील बहीण भावांकडे तुम्हाकडे येत आहे. तुम्ही पहिल्यांदा आपलं पाप कबूल करा. स्वभावात, वागण्यात सोडून द्या. देवाची वाणी आपोआप येते, आपोआप येते. माझ्या मुला हे कर, माझ्या मुली हे कर. कुणाला पाठवू? परमेश्वरला. कुणा काय म्हणला यशया? मी आहे, मला पाठव. आणि परमेश्वरने यशयाला पाठवलं. आज या सियोन मंडळीतून परमेश्वर अनेक उपासक तयार करत आहे, अनेक सेवक संदेश तयार करत आहे. परंतु योग्य पद्धतीनं तुमच्यातले दोष दूर होऊन प्रभूसाठी तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय विश्वासणाऱ्यांनो, या बाप मनुष्यानं 199 मेंढर बाजूला सोडली, एक मेंढरू घेऊन शोधायला गेला. आणि काय झालं? ते सापडल्यावर त्याला मारत मारत त्यानं कळपात आणलं. मारत आणलं. हा, कुठं गेलतस? हा, किती दिवस चर्चला नाही. हा, मारलं का मेंढराला? त्याला माहित होतं. कारण कसं आहे माहिती आहे का? काळजीपूर्वक ऐका. मेंढरू हे एक अशी अवस्था आहे, ते जिवंत आहे. ते म्हणा, मेंढरू जिवंत आहे. ते हरवलं आहे. आता बोललो का? जोपर्यंत ते हिरवळीकडे खात खात राहतं ना, तोपर्यंत त्याला समजत नाही. आज चुकीच्या मित्र मैत्रिणी बरोबर आहे ना, जोपर्यंत आम्ही दिवसभर चॅटिंग चिटिंग इकडं तिकडं, समजत नाही. पण ज्या वेळेला अंधार पडला, तेव्हा ते मेंढरू काय होत, त्याला लक्षात येतं. कधी लक्षात येतं? मेंढराच्या अंधार पडल्यानंतर लक्षात येतं. आणि मग ते काय करतं? बॅ बॅ बॅ. याच्याशिवाय बॅ बॅ शिवाय दुसरं काही नाही त्याच्याकडं. आज जगामध्ये अनेक बॅ 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 चालू आहे. अशा मेंढरांसाठी तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला मेंढपाळ आहे. आणि म्हणून तो ऐकतो, कोण त्याच्याकडं म्हणत आहे, मी इथं आहे. हे प्रभू, मी इथं पडलोय, मी आजारामुळं, मी पापामुळं, मी कुसंगतीमुळं, मी माझ्याच स्वभावामुळं मी पडलेलो आहे प्रभू. अशी ब्या ब्या करणाऱ्यांनाच येशू शोधत आहे. प्रेज द लॉर्ड.
आणि म्हणून येशूने शास्त्री पुरुषांना सांगितलं, हे जे दिसत आहेत ना जकादार लेवी, यांची अवस्था अशी आहे. म्हणून येशूने म्हटलेलं आहे, जे पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले. येशूने शास्त्री पुरुषांना म्हटलं, तुम्ही देखील पश्चाताप जर नाही केला तर तुमच्या अगोदर तुम्ही पश्चाताप नाही केला तर तुमच्या मागाहून कसबीनी आणि पप्पी आणि जकातदार लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. प्रेज द लॉर्ड. आज तेच होत आहे. आज अनेक पापी लोक, व्यसनी करणारे, चोऱ्या गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना जेव्हा येशूचं वचन ऐकतं ना, ते पश्चाताप करतात आणि देव अशा लोकांना निवडतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल कोरिन्थीकराच्या पत्रात म्हणतो, अशक्तास ज्ञानास लाजवावे म्हणून देव अज्ञानास निवडतो. जे कमकोत आहेत, धिक्कारलेले आहेत, शून्यवत आहेत, अशांना देव निवडत आहे. प्रिय विश्वासणाऱ्या तरुण तरुणी, आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे. एक चांगला मेंढपाळ हरवलेल्या मेंढरांना जसा शोधतो आणि सापडल्यावर खांद्यावर घेऊन कळपात आणतो, तसा परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगामध्ये मेंढपाळ म्हणून पाठवलेला आहे. इकडे लक्ष द्या. येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. त्यानं तुम्हाला खांद्यावर घेऊन या मंडळीत, या कळपात आणलेला आहे, विसरू नका. आणि जेव्हा आम्ही या कल्पात आलो, मंडळीत आलो, तेव्हा काय घडलं? 7वं वचन 15:7, त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात आनंद होईल, मी सांगतो. प्रेज द लॉर्ड. विश्वासरा बहीण भावानो, जेव्हा तुम्ही आणि मी पश्चाताप करतो की येशू मी चुकलो, मला क्षमा कर, मी हे पाप केलं, मी हे व्यसन केलं, मी इकडे या मित्रांबरोबर, या मैत्रिणीबरोबर इकडे गेलो, तिकडे गेलो. प्रियानो, पश्चाताप करणं, तेव्हा येशू पश्चातापाची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. 2 पानं पलटूया. 18वा अध्याय, लूक 18:9 पासून. लूक 18:9 पासून वाचा कोणीतरी. आपण धार्मिक आवश्यक जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतरांस सर्व तुच्छ मानित होते, त्यांना हे येशूने दाखला सांगितला. कोणता दाखला? एक परुषी व एक जकादार दोघे जण प्रार्थना कराव्यास मंदिरात वर गेले. आता एका पुरुषानं उभं राहून कशी मनातल्या मनात प्रार्थना केली? हे देवा, मी इतर मनुष्यासारखा अपहारी, अधर्मी, व्यभिचारी, ही सगळी बाकीची तशी आहेत, त्यासारखा किंवा ह्या साईटला उभा राहून जकादार जो प्रार्थना करतो त्याच्यासारखा मी नाही. हा, म्हणून देवा मी तुझा आभार मानतो. मग मी काय करतोय? हे देवा माझी धार्मिकता बघ, आठवड्यातून मी 2 दिवस उपवास करतोय, 40 दिवसाचे उपवास करतोय. हा, जे काही मला इकडून तिकडून मिळतंय त्या जगांचा दशमांश देतोय. आता बघा, ह्यानं काय केलं? ह्यानं स्वतःला धार्मिक ठरवलं. मी धार्मिक आहे, उपवास करतोय म्हणून धार्मिक, मी लोकांना दानधर्म करतोय धार्मिक. काळजीपूर्वक काही का? येशूने हा दाखला दिलेला आहे. हा स्वतःला उंच करत आहे. मात्र बायबलमध्ये येशू म्हणतो, जो जकातदार होता ना, त्यांची प्रार्थना कशी आहे बघा. तो काय म्हणाला? जकातदार तर त्या मंदिरामध्ये दूर उभा राहून आणि वर परमेश्वराकडे, स्वर्गाकडे दृष्टी लावून ह्या जकातदारानं काय केलं? तिकडे दृष्टी पण, त्यानं डोळे पण तिकडे नाही लावले, परंतु हात उंच केला असतील, आपल्या उरावर मारून घेऊन तो पश्चाताप करत आहे, देवाला क्षमा मागत आहे. तो म्हणत आहे, देवा परमेश्वरा, मज पापी मनुष्यावर दया कर. प्रार्थनेची सुरुवात कशी आहे बघा. म्हणून काय आयुष्यभर अशीच प्रार्थना करायची नाही, मज पाप्यावर दया कर, मज पाप्यावर दया कर, असंच आयुष्यभर म्हणायचं का? मी का गवत आहे, मी माती आहे, हा, माझ्यातले काट कुसळ आहेत. अरे किती दिवस? हा, सारखी सारखी अशी नाही. एकदा का मज पाप्यावर दया कर म्हटलं ना, क्षमा झाली ना, तर म्हणायचं, प्रभू मी तुझं मूल आहे, मला तुझी प्रजा बनव, मला आता तुझा सेवक बनव, मला उपासक बनव. हे येशू, मला तुझ्यासारखं बनव, मला तुझ्या आत्म्यानं भर, मला पुढं घेऊन जा, मला परमेश्वर माझ्याकडून अद्भुत काम घडू दे. प्रेज द लॉर्ड.
पण अजून तुम्हापैकी जर कुणाचा स्वभाव पापामध्ये, व्यसनामध्ये, चुकीच्या गोष्टीत असेल तर देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, या जकातदारासारखी आमची प्रार्थना झाली पाहिजे. त्यानं उरावर मारून घेऊन म्हणाला, मज पाप्यावर दया कर. स्वतःचं पाप कबूल केलं, देवाजवळ दयेची याचना केली, आणि मग काय झालं? आणि मग येशू ख्रिस्त पुरुषाचा आणि या पापी मनुष्याचा दाखला जकातदाराचा देऊन येशू काय म्हणतो? मी तुम्हाला खरं सांगतो, हा जो आहे ना जकातदार, यानंही पश्चाताप भग्न होऊन केलेली प्रार्थना हा निर्दोष ठरून खाली गेला. प्रेज द लॉर्ड. बस बस बस. आज विश्वासाला बहीण भावानो, अजून ज्यांनी पश्चाताप केला नाही, अजून जे मनामध्ये संशय, एकमेकाबद्दल हेवा दावे, देवाला समर्पण ज्यांनी शरीर केलेलं नाही, जीवन केलेलं नाही, त्यांच्यासाठी आज देवाचा संदेश येत आहे. देव तुमचं दार ठोकीत आहे. कोण माझं वचन ऐकून दार उघडेल? आज तो येशू ख्रिस्त मेंढपाळ बनवून तुम्हाला हरवल्या मेंढराकडे येण्यास तयार आहे. तुम्हाला खांद्यावर घेऊन कळपात आणण्यास तयार आहे. तो येशू ख्रिस्त तुमचा पिता बनवून आपल्या मुलाला तो जवळ घेण्यास तयार आहे. म्हणून त्याने राहिलेले 2 दाखले सांगितले. या मनुष्यानं मेंढरू घेतलं खांद्यावर आणि घराकडे आला, आणि त्यानं कुणाला बोलावलं माहित आहे? शेजाऱ्यांना आणि मित्रांना. या आनंद करा, माझं मेंढरू हरवलं होतं. कुणाला बोलवलं? त्या वचनात वाच स्वप्नील, लूक 15 मध्ये 5 वचन. ते सापडल्यानंतर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास बोलून म्हणाला, माझं हरवलेलं मेंढरू मला सापडलंय. मित्रांनो आनंद करा, शेजाऱ्यांना आनंद करा. नातेवाईकांना बोलवलं का? नातेवाईकांना सांगितलं असेल हे मेंढराला कापा म्हणून. अरे नव्यानं माहित की तुझ्याकडं हरवलंच होतं असं तसं, आमच्यासाठी आज काप मेंढरू. नातेवाईक असे असतात, सावध राहा. प्रेज द लॉर्ड. आज काय मटण नाही वय, आज काय आणला नाहीचा, पाहुण्यांना असलं घालायचं. म्हणून यानं चांगलं काम केलं. मी वाचन वाचताना मला बरं वाटलं बाबा, यानं शेजाऱ्यांना बोलवलं आणि मित्रांना बोलवलं. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे नाते संबंध चांगल्या लोकांबरोबर ठेवा, जे अन्नाची अपेक्षा करत नाहीत, जे तुमच्या धनाची अपेक्षा करत नाहीत. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला तुमच्या आनंदात आनंद मानतात, जे तुमच्या दुःखात देखील आनंद प्रार्थना करतात, ते तुमचे नातेवाईक आहेत. प्रेज द लॉर्ड. माझं मेंढरू हरवलं होतं, मला सापडलो, माझ्यावर आनंद करा. मित्रांनो आनंद करा, शेजाऱ्यांना आनंद करा. माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि मंडळीत येऊ लागतो, प्रार्थना करू लागतो, बायबल सांगतो स्वर्गामध्ये आनंद साजरा केला जातो. देवदूत आनंद साजरा करतात. आज तुम्ही चर्चमध्ये येता, परमेश्वराची उपासना, आराधना, प्रार्थना करता, हे तुमच्या दृष्टीनं आम्हाला समजत नाही, आत्मिक दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. शब्दात पाहणं देवाच्या दृष्टीनं मोठा आशीर्वाद आहे, मोठा आशीर्वाद आहे. आठवडाभर परमेश्वर तुम्हाला निरोगी ठेवतो, आठवडाभर परमेश्वर तुमच्या बरोबर राहतो, सामर्थ्य देतो, सहाय्य करतो, हाताला यश देतो. शब्दात पाहिल्यानंतर आम्हालाच नाही, देवालाही मोठा आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही त्याची आज्ञा पाळतो. त्या बाईचं नाणं पुढे सांगितले, नाणं हरवलं. तिनं काय केलं? नाणं हरवल्यावर दिवा लावला आणि सगळीकडे शोधलं. माझ्या 10 पावल्यातली 1 पावली हरवली. आता पावली ही जिवंत नसते, मेंढरू जिवंत होतं, बॅम 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 करत होतं. म्हणून मालक त्या दृष्टिकोन आला. आता ही नाणं हरवलंय, नाणं काय करणार? खना खना वाजणार का? जिवंत आहे नाणं. काही लोकांची अवस्था अशी आहे, त्या नाण्यासारखी हरवल्यात, तिथं पडल्यात निश्चित. काही लोकांना समजत नाही. ते निदान संध्याकाळ झाल्या, बाकीचे कुठं दिसणार, अंधार झाला, गवत समोरचं दिसना, ब्या 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 चालू केल्या, तो आवाज त्या मेंढपाळाकडे गेला आणि ते त्याला शोधत आला. आवाजाच्या दृष्टीनं तो आला. परमेश्वर तुमच्या अश्रूच्या दिशेनं, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेच्या दिशेनं, परमेश्वर तुमच्या पश्चातापी हृदयाच्या दिशेनं आला आणि परमेश्वरनं आज तुम्हाला हरवलेल्या मेंढरांना खांद्यावर घेऊन कळपात आणलंय. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांची गती त्या नाण्यासारखी आहे. पूर्वीच्या बायकांना ते 10 बिंदिया दिल्या जायच्या इस्रायल देशामध्ये. ते पवित्रतेचं प्रतीक असायचं.
10 बिंदिया हे पवित्रतेचं प्रतीक असायचं. एक जर त्यातलं नाणं हरवलं तर कुछ तो गडबड हाय नवरा म्हणायचा. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. म्हणून प्रत्येक विवाहित स्त्रीला त्या 10 बिंदिया दिल्या जायच्या. एक ही बिंदिया ती हरवता नाणं कामा नये. आणि ह्या बाईचं नाणं हरवलं. अचानक काय तर हरवलं. तिच्याकडे चूक झाली नव्हती, परंतु ती हरवल्यानंतर तिला दुःख वाटलं. माझा नवरा याही अगोदर मला हे नाणं त्या जोडलं पाहिजे. माझ्या प्रियानो, ही 10 नाणी आमच्या परमेश्वरने आम्हाला दिल्या 10 आज्ञा आहेत. 10 धन्यवाद आहेत. आज आमच्या मुलांना 10 आज्ञा माहित आहेत का? 10 धन्यवाद, परमेश्वरच्या 10 गोष्टी आम्ही ते लक्षात घेतले पाहिजे. हिनं काय केलं? दिवा लावला, शोधलं आणि नाणं सापडलं. आज विश्वासार्ह बहीण भावानो, तुमच्या मधील काही नातेवाईक असतील, मित्र लोक असतील, अनेक लोक, आज त्यांची काही लोकांची अवस्था नाण्यासारखी झालेली आहे. हरवलेले आहेत लोक नाण्यासारखी. मला सांगू द्या प्रियानो, जर एखादा रुपया गटरीत पडला, रुपया जर एखाद्या अंधारात पडला, त्याची किंमत कमी होत नाही. पण जोपर्यंत त्या गटरीतून तो बाहेर येत नाही, जोपर्यंत त्या अंधारातून तो बाहेर येत नाही, तोपर्यंत रुपयाची किंमत मिळत नाही. प्राइज द लॉर्ड. अहो, टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. पण जो रुपया असेल किंवा जो 10 रुपये असेल किंवा जी 100ची नोट असेल, ती चुरगळली म्हणून तिची किंमत कमी होत नाही. प्रियजनानो, हे जग आम्हाला चुरगळायस, हे जग आम्हाला गंजावयास, हे जग आम्हाला हरवायस बसलेलं आहे. आज तुमची अवस्था काय आहे? परमेश्वरच्या पवित्र स्थानी फक्त येतो आम्ही, ऐकतो आणि जातो. उपासना कधी करणार? उपासनेच्या टीम मध्ये कधी भाग घेणार? नाणं कधी खणखणणार आहे? काही लोक उपासनेला भाग घेत नाहीत ना, मलाच नाही त्याला पण फार दुःख होत आहे. आपण म्हणतो माझा मुलगा बंदारोप आहे, माझी मुलगीला लय उपासना येते, हे ते. अरे तुम्ही कुठे आहात? उपासनेमध्ये भाग घ्या, आराधनेमध्ये भाग घ्या. मग अशी ती छोटी लेकर समोर आलीत, मला आनंद वाटला. तुम्ही म्हातारे झालात म्हणून या लेकरांना मी घेऊन उपासना करायची? काही लोक काल उपासना प्रॅक्टिसलाच आले नाहीत. माझ्या पत्नीचा तब्येत बरी नाही, तरी पण ती इथं थांबली, मी पण थांबलो. दोघच होते. प्रिय बहीण भावानो, वेळ आलेली आहे. परमेश्वर आपले उपासक शोधत आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तिथंच पडून राहायचंय त्या नाण्यासारखं? तिनं दिवा लावला, शोधलं आणि ते नाणं सापडलं. आणि ती म्हणते, शेजारीना, मैत्रिणीना, माझं नाणं सापडलेलं आहे, माझ्या बरोबर आनंद करा. 10व्या वचनात काय म्हणले? त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो. स्वर्गात आनंद होतोच, देवाच्या दूतांना पण आनंद होतो. प्राइज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही नाण्यासारखं जिथं पडलेला आहात, तुम्ही देवानं निवडलेला असून पण तुमच्या मुखातून नाणं खणखणत नाही, स्तुतीचे शब्द नाहीत, स्वार्थ सांगत नाही, परमेश्वराचं गौरव तुमच्या बोलण्या वागण्यानं होत नाही, आणि फक्त आठवडाभर काम काम काम, वर्क इज वर्शिप, तर ती नाणी पण हरवलेली आहेत मंडळीत येऊन पण. हे सांगायला मला वाईट वाटत नाही. परमेश्वराची आराधना करा. माझ्या प्रियानो, शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने उदया पुत्राचा दाखला दिला. हा मात्र जिवंत आहे, परंतु त्याची चूक काय झाली? बापाला म्हटला माझा वाटा मला द्या, दिलं बाबाने त्याला. प्रियानो, परमेश्वराला आम्ही जे मागतो देव देतो. देवाला आम्ही मागतो, देवा मला ज्ञान दे, ज्ञान देतो. देवा मला दान दे, दान देतो. देवा मला आयुष्य दे, देव देतो. पण देवाने दिलेल्या दानांचा, ज्ञानाचा आणि आयुष्याचा उपयोग आम्ही कसा करतो हे परमेश्वर पाहत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ज्ञान घेणारे बना. इकडे लक्ष द्या. ज्ञान घेणारे बना, दान देणारे बना, आणि ख्रिस्ताविषयी अभिमान बाळगणारे बना. पुन्हा रिपीट करतोय. दान बना, मनाचं हात करून. दान देणारे बना, ज्ञान घेणारे बना, ख्रिस्ताबद्दल अभिमान बाळगणारे बना. या 3 गोष्टी तुमच्या जीवनात आहेत का?
स्वतःची परीक्षा करा. ज्ञान घेणारे आहात काय? दान देणारे आहात काय? ख्रिस्ताबद्दल अभिमान बाळगणारे आहात काय? या दिवसामध्ये देव शोधत आहे, कोण माझ्या ज्ञानानं भरू इच्छितो, कोण दान देण्यामध्ये पुढे आहे आणि कोण माझा अभिमान बाळगत आहे. उदया पुत्रांना घेतलं, बापाकडून घेतलं, परंतु बायबल सांगतं त्यानं जाऊन चुकीच्या मित्रांबरोबर, कसबिनी बरोबर उडवून टाकलं. प्रिय बहीण भावानो, काही लोकांना परमेश्वर पवित्र आत्म्याची दान फळ देतो, भविष्यवाणीचं दान देतो. आज जगामध्ये काही लोकांनी व्यापार केलेला आहे. बायबल सांगतो भक्ती हे कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जेव्हा त्याच्या हातात यशाचा ग्रंथ दिला, तो म्हणतो प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे, दिना सुवार्ता सांगण्यास, धरून नेलेल्यांची सुटका करण्यास, अंधयास दृष्टी देण्यास, ठेचलेल्यास मोकळे करण्यास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विधित करण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. येशू ख्रिस्ताने आपलं पाचारण ओळखलं आणि प्रभू येशू त्या सभास्थानात म्हणाला, हा शास्त्रलेख वाचताना आता पूर्ण झाला आहे. प्रिय बहीण भावानो, आज मी देवाचा सेवक, तुमचा बंधू म्हणून सांगू इच्छितो, तुमचे जीवन प्रभू येशूची सेवा करून, गरीब अनाथ पोरक्यांची सेवा करून, कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून, मंडळीच्या कामामध्ये भाग घेऊन आमची सेवा पाचारण ओळखून पूर्ण झाली पाहिजे. मग तो म्हणेल, शाबास भल्या दासा, शाबास भल्या दासा, मी तुला 5,000 दिले, तू 10,000 केलेस, मी तुला 2,000 दिले, 4,000 केलेस, परंतु यानं त्याला मिळालेलं काय केलं? गुंडळून, उकरून, लपवून ठेवलं. आणि मग प्रभू म्हणतो, ह्याच्याकडलं काढून घ्या, याच्या हाय ते पी काढून घ्या आणि ज्याच्या जवळ आहे त्याला द्या. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, प्रभू येशू ख्रिस्ताने सियोन मंडळी तुम्हाला दान दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे. तुम्ही उपासना करणारे आहात, तुम्ही स्तुती करणारे आहात, तुम्ही संदेश देणारे आहात. परमेश्वरने एक चांगले पास्टर तुम्हाला दिलेलं आहे. परमेश्वर दिलेलं एक आयुष्य चांगलं दिलेलं आहे. ज्ञान घ्या, दान द्या, अभिमान बाळगा. उदया पुत्रानं बापाकडून घेतलं, पण काय केलं? मित्रांबरोबर कुसंगतीनं चुकीच्या लोकांबरोबर उधळून टाकलं, जगात गेला, सगळं खर्चलं. आणि बायबल सांगतो मग त्या भागामध्ये दुष्काळ पडला. तेव्हा तो कुणासाठी तरी मजुरी करावी, नोकरी करावी, पोट भरावं म्हणून इकडे तिकडे फिरू लागला. कोणी त्याला कामावर ठेवलं नाही. एका मनुष्यानं काम दिलं, हाय हाय ये माझ्याकडे एक चांगलं काम आहे, लय भारी काम आहे, तुला आवडतंय का बघ, तुझ्यासाठी योग्य आहे का बघ. दारूच्या दुकानात झाडू मार, 1 ग्लास दारू प्यायला मिळेल, चांगलं काम आहे. शाळेत गेला नाही, पण सकाळी उठून दारूच्या दुकानात जातो, झाडू मारतो. का? 1 ग्लास दारू प्यायला मिळते. हो, झाडू मारता मारता, दारू पिता पिता संपला हो, बेवारस पडला हो, उचलून कोणीतरी नेलं, पोस्टमॉर्टम झालं आणि असाच त्याला जाळला पुरला. अशी अवस्था व्हावी मनुष्याची. जन्माला आला तेव्हा आई वडिलांनी पेढे वाटले असतील, बाळ असताना उचलून घेतला असेल. आज मनुष्याची अवस्था काय होत आहे? एका ग्लाससाठी झाडू मारणारे लोक मी पाहिलेत दारूच्या दुकानात. भाज्यांचे त्या पोतीच्या पोते शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं तिथं ते उचलणारे लोक मी बघितलेले. आज तुम्ही धन्य आहात की तुम्ही कष्ट करता, शिक्षणाला महत्त्व दिले, कुटुंबात आहात, आई वडिलांबरोबर राहा, मंडळीत राहा. बायबल सांगतं धन्य तो पुरुष जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो. देवाचं भय आम्ही सगळेच धरतो, पण देवाच्या मार्गाने आम्ही चालतो का हे महत्वाचं आहे. जो देवाचं भय धरून त्याच्या मार्गाने चालतो तो आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील. तुझ्या माज घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सभळ वेलासारखी होईल, तुझी मुले तुझ्या मेजासोबती जैतुनाच्या रोप्यासारखी होतील.
पहा, परमेश्वराचं भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडतील. परमेश्वर सिंहातून तुला आशीर्वाद देव. प्रियजनांनो, तरुण तरुणीनं, उदया पुत्रानं बापाचं घर सोडलं, बापापेक्षा बापाच्या प्रॉपर्टीला महत्व दिलं. येशूला सोडू नका, मंडळीला सोडू नका, पालकांना सोडू नका, आई वडिलांना सोडू नका. सगळं हरवला आणि त्याला नोकरी लागली. काय नोकरी होती? डुकरं राखायची. ह्याला नोकरी म्हणायची का हो? एक तर डुकराला राखणं फार कठीण आहे. ही नोकरी सगळ्यात कठीण कुठली नोकरी असेल तर ती आहे. एक इकडून येतं, एक तिकडून जातं, इकडं जातंय, तिकडं जातंय. कठीण नोकरी आहे ती. प्रेज द लॉर्ड. आणि परत ते लोळून यायचं, त्याला धुवायचं. त्याविषयी पालकी सेवा चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा धुतलं ना ते परत जात नाही, आणि परत गेलं ना त्याला मी इथं घेत नाही. हालेलुया म्हणा की हालेलुया. मला मेंढरं पाहिजेत, मला डुकरं नको. प्रेज द लॉर्ड. ओळखून घ्या, येशूनं आम्हाला धुवून आपले मेंढरं बनवलेलं आहे. आपल्या रक्तानं धुवून शुद्ध केलेलं आहे. येशूनं कृपेनं तारलेलं आहे. पापांची क्षमा झालेली आहे. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी देवदूतांनी आनंद केलेला आहे. तुमच्याने माझ्यासाठी जागा तयार करून ठेवलेली आहे. पुन्हा जगात जाऊन डोलू नका. सैतानाची चाकरी गुलामगिरी करू नका. देवाची सेवा करा. परमेश्वराचं काम करा. परमेश्वर तुमचं काम करेल. संपला. पगार पण नाही मिळाला हो. काय खायचं मग? मालकानं नुसतंच काम दिलं, पगारच दिला नाही. डुकरांच्या शेंगा खायला लागला पोट भरायसाठी. आणि मग एक दिवस त्याला आठवण आली. म्हणतो, माझ्या बापाच्या घरी माझ्या मोलकऱ्यांना किती अन्नाची रेलचेल आहे. मी तर काय करत बसलोय? का मंडळी सोडली? का पास्टरला सोडलं? का आई वडिलांना सोडलं? का नवरा सोडला? सैतान धुरताय. सावध राहा. आपल्या पतीबरोबर संतुष्ट राहा. आपल्या आईबरोबर त्यांच्या आज्ञेत राहा. देवाबरोबर राहा आणि मंडळीत राहा, सेवकाबरोबर राहा. काही कमी पडणार नाही. काहीच कमी पडणार नाही. येशू तुमचं आयुष्य वाढवेल. परमेश्वर तुमचा वंश वाढवेल. परमेश्वर तुमची लेकरं वाढवेल. परमेश्वर तुमचं आयुष्य आशीर्वादाने फलद्रूप बहुगुणित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वर अब्राहमाला काय केलं? त्याची वाळूच्या कणा इतकी आकाशातल्या ताऱ्या इतकी संपत्ती वाढली. पूर्ण वयाचा झाला. परमेश्वर त्याला काय केलं? अभिष्ट केलं, कल्याण केलं. मंडळीतील प्रेषण हो, जे तुम्ही येशूच्या मंडळीत आलेला मेंढरू बनून, ज्या तुम्हाला परमेश्वरानं नानज म्हणून बंदार उपाय बनून वाजण्यासाठी, खणखणण्यासाठी ठेवलेला आहे, शोधलेला आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं, ज्या मनुष्यानं, त्या पोरानं पश्चाताप केला. अरे मी तर काय करतोय? मी माझ्या बापाच्या घरी जाईन म्हणेन, हॅलो म्हणेन बाबा मी तुम्हा विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. मला पुत्र म्हणून नको, दास, नोकर, गुलाम म्हणून ठेवून द्या. आणि उठला, पश्चाताप केला. जेव्हा मी म्हणतो ना, येशू मी तुझ्यावर प्रेम करेन, मी शब्दात पाळेन, बायबल वाचेन, गुडघे टेकून प्रार्थना करेन, आई वडिलांचं ऐकेन, नवऱ्याचं ऐकेन, मी चांगली वागेन, चांगलं राहीन, माझ्या मुखातून जीवनाचे शब्द येतील, मी प्रीतीनं बोलेन, वागेन, तेव्हाच देव काम करतो. नाही तो पास्टर आमचे चांगले आहेत म्हणून तुम्ही जर चांगलं बोलत वागत नाही, देवाचं काम करत नाही, तर माझ्यासारखा जो आशीर्वाद आज मी येशू ख्रिस्तामध्ये का आशीर्वादित आहे, का संपन्न आहे? कारण मी येशूचं गुणगान गातो, स्तुती करतो, आभार मानतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याचं काम करतो, म्हणून मी आशीर्वादित आहे. प्राइज द लॉर्ड. मंडळीतील तरुण तरुणी, माता पितानं, येशू चांगला देव आहे म्हणून तो म्हणतो, पहा मी हरवलेला शोधावयास, पाप्यांना तारावयास आलो. मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आलो. मी धार्मिकाच नाही तर पापिष्टास पश्चातापासाठी बोलवण्यास आलेलो आहे. निरोग्यास वैद्याची गरज आहे, दुखनाईताच नाही. दुखनाईताच वैद्याची गरज आहे, निरोग्यास नाही. आज तुम्ही स्वतः पश्चाताप करा. मी स्वतःला धार्मिक ठरवतोय, पण मी कुठंतरी आजारी आहे काय वागण्या बोलण्यामध्ये? पश्चाताप करा, पश्चाताप करा. जसं जकादारनं पश्चाताप केला, जकयानं पश्चाताप केला, त्याच्या घराला तारण मिळालं. त्या पापी स्त्रीनं पश्चाताप केला, प्रभूचं चरण धुतलं, तिला क्षमा मिळाली.
ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताकडे येऊन पश्चाताप केला त्यांना पाप क्षमा मिळाली, तारण मिळालं आणि सार्वकालिक जीवन मिळालं. उदयापुत्रानं पश्चाताप केला, बापाच्या घरी जाईन म्हटला आणि तो निघाला आणि बापानं दुरून पाहिलं, माझा मुलगा. तो पळत गेला आणि त्याच्या गळ्यात मिठी घातली, त्याची मुखे घेतले आणि तो म्हणतो आपल्या नाकोरांना, या सगळ्या इकडं, माझा मुलगा मेला होता, तो जीवन झालाय, हरवला होता, तो सापडलेला आहे. एक पोचलेलं वासरू कापा, मेजवानी करा, नवा जागा आणा, माझ्या मुलाच्या अंगात घाला, अंगठी घाला, पायात जोडे घाला. किती बापाला आनंद झाला हो. खरंच हेच ते देवाचं प्रेम आहे. येशू ख्रिस्त हेच बापाचं प्रेम घेऊन स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे. आजही तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला तारणाचा झगा घालावयास, तुम्हाला मंडळीमध्ये तुम्हाला आपलं बनवण्यास, तुम्हाला सुवार्तेच्या पादुका देण्यास, तुमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यात आनंद करावयास, तो बाप तुम्हाला मिठी मारावयास, तुमचे मुखे घ्यावयास येशू हा पिता आजही वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या मुलानं पश्चाताप केला. आज आम्ही पश्चाताप करूया की हो येशू, आजचा संदेश मी ऐकलेला आहे, मी माझं समर्पण तुला करतो. बस झालं उदयापुत्रासारखं वागणं, बस झालं त्या नाण्यासारखं गटारीत पडणं, बस झालं त्या हरवल्या मेंढरासारखं हिरवळीच्या मागं, चुकीच्या घाणेरड्या गोष्टीच्या मागं जाणं. पश्चाताप करा. जेव्हा तुम्ही पश्चाताप करता, स्वर्गाच्या राज्यात देवदूत आनंद करतात, स्वर्गाच्या राज्यात आनंद होतो आणि देव तुम्हाला तारणाचं वस्त्र देतो, देव तुमच्या हातात अंगठी घालतो, तुम्हाला मंडळीत घेतो आणि देव तुम्हाला तुमच्याबद्दल आनंद करतो. या आपण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. सर्वांनी आज डोळे बंद करा. पश्चाताप करा, पश्चाताप करा. आजचा संदेश परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. डोळे बंद ठेवा, पश्चाताप करा. जर तुम्हामध्ये असा कोणी व्यक्ती असेल की ज्याने अजून येशू ख्रिस्ताला साठी दार उघडलेलं नाही, आज येशूचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. येशू म्हणत आहे, जो माझी वाणी ऐकून दार उघडतो त्याच्याकडे मी आज जातो, मी त्याच्याबरोबर जेवेन, तो माझ्याबरोबर जेवेल. तो येशू तुम्हाला जीवनाची भाकर देण्यास तयार आहे, तो तुम्हाला स्वास्थ्य आणि आरोग्य देण्यास तयार आहे. पश्चाताप करा. जसं त्या जक्कादारानं स्वर्गाकडे पाहण्यास देखील मानवर केली नाही, पण त्यानं पश्चाताप केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी पापी मनुष्य आहे, मला क्षमा कर. आणि तो त्याची प्रार्थना ऐकली गेली. परंतु कदाचित तुमचं जीवन हे शास्त्री पुरुषासारखं अजून असेल तर प्रभू येशूला क्षमा मागा, क्षमा मागा. कारण परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ आहे. आज तो या जगातून तुम्हाला आणि मला प्रत्येकाला एक एक मेंढराला तो शोधत आहे. हे जग 99-100 मेंढरासारखं आहे. कदाचित अनेकांची जीवन धार्मिकतेमध्ये असतील, परंतु जे मेंढरू हरवलेलं आहे, पापामध्ये, व्यसनामध्ये, चुकीच्या कुसंगतीमध्ये, नशेमध्ये आहे, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त शोधत आहे. कारण येशू हरवलेला शोधाव्यास आणि पाप्यांना ताराव्यास आलेला मेंढपाळ आहे. जेव्हा त्या मेंढपाळाला ते मेंढरू सापडलं, त्यानं खांद्यावर घेतलं आणि कळपात आणलं आणि तो शेजाऱ्यास मित्रास म्हणाला, माझं मेंढरू हरवलं होतं, ते मला सापडलं आहे. आज तुम्ही पश्चाताप कराल तर स्वर्गात आनंद होईल. त्या बाईनं ते नाणं दिवा लावून सापडेपर्यंत ते शोधलं, तिला सापडलं ते नाणं. माझ्या प्रियानो, तुम्ही कुठे आहात? येशूच्या हाती या. जेव्हा ते नाणं पर्समध्ये असतं त्याला किंमत असते, पण जे नाणं जेव्हा अंधारात, गटरीत, घाणीमध्ये असतं त्याला किंमत नाही आहे. त्या उदयापुत्रानं पश्चाताप केला, बापाने मिठी मारली, दुरून ओळखलं, आनंद केला. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वीकारण्यास आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेण्यास तयार आहे. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये या संदेशाबद्दल धन्यवाद देतो. आज ज्यांनी ज्यांनी प्रभू हे तुझं वचन ऐकलेलं आहे, हे प्रभू येशू, आम्ही उपकार मानितो की उदयापुत्रानं पश्चाताप केला आणि तू त्याला परमेश्वर देवा त्या बापानं स्वीकारलं, प्रभू आनंद केला. तसं आम्हासाठी प्रभू येशू, तो आम्हाला मिठी मारून आम्हाला तुझ्या कृपेनं तारण देण्यासाठी आणि आम्हाला येशू शोधण्यासाठी तू आलेला आहेस. आज यावेळेला जी बहीण भाऊ पश्चाताप करत आहेत त्यांना येशू तू क्षमा कर माझ्या देव बापा.
त्यांना आरोग्य दे प्रभू, शांती दे माझ्या देव बापा. स्वर्गाच्या राज्यात त्यांनी असावं म्हणून सहाय्य कर. प्रत्येक माझ्या बहीण भावाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी होऊ दे. आजच्या संदेशाबद्दल तुझी स्तुती करतो. ही मंडळी तुझी वधू आहे. राजा येशू, प्रत्येकाला निरोगी ठेव, धार्मिक ठेव, नीतिमान ठेव आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणा पिता, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो.